मित्रांनो नमस्कार. राज्यसेवा 2020ची जी परीक्षा झालेली होती ती परीक्षा आज आपण बघणार आहोत. त्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे ते मी इथे तुम्हाला देणार आहे. राज्यसेवेची 2020ची जी परीक्षा झाली ती किती तारखेला झाली ती बघा. दिलेली एक्झाम डेट 4 डिसेंबर 2021ला झालेली आहे आणि ऑब्जेक्ट इंग्लिशचा जो 50 मार्काचा पेपर आहे तो आता आपण इथे बघतोय. या पेपरचं सगळ्यात पहिल्यांदा ॲनालिसिस आपण बघूया. या पेपरमध्ये नेमकं काय आलं होतं. म्हणजे मी प्रत्येक वेळेला परीक्षेसाठी राज्यसेवेच्या मुलांना विशेष करून सांगत असतो की आपला 50 मार्काचा पेपर जो आहे त्या 50 मार्काच्या पेपरमध्ये 50% ते 60% हे नेहमी ग्रामर येत असतं. आणि ते काय ते बघा, तुम्हाला दिसेल पुढे की इथे या क्वेश्चन पेपरच्या अनालिसिस मधनं काय काय दिसून येतं ना ते आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया. म्हणजे 50 मार्काच्या पेपरमध्ये हा पेपर तर इतका सोपा होता की म्हणजे कोणालाही या पेपरमध्ये सहज 40च्या वरती मार्क्स सहज मिळालेले असतील एवढा हा पेपर सोपा होता. ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला इथे दिसेल की ह्याच्यामध्ये ग्रामर हे 25 मार्काला ग्रामर आहे. म्हणजे 50% याच्यामध्ये फक्त ग्रामर आलेलं आहे. बाकी तुम्हाला माहिती आहे पॅसेजचे कॉम्प्रिहेन्शनचे 5 मार्क असतात, तेही तुम्हाला माहिती आहे. आणि दुसरे जे आहेत ते व्होकॅब्युलरीचे आहेत ते 20 मार्क आहेत. ही व्होकॅब्युलरी सुद्धा खूप सोपी होती. फक्त ह्याच्यामध्ये 2-3 जे व्होकॅब्युलरी शब्द होते ते कन्फ्युजिंग होते, पण थोडंसं जर डोकं आपण तिकडे नीट वापरलं ना तर तेही सहज आले असते, इतके सोपे होते. ते कसे ते आता आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सगळं समजावून देणार आहे की काही वेळेला आपल्याला जर एखाद्या शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर त्यावेळेला तिथे उत्तरं कशी काढायची असतात. ओके, बाकी ग्रामरचे तर सगळेच प्रश्न सोपे आहेत. एकच थोडंसं कन्फ्युजिंग आहे. बाकी आपण प्रत्येक ग्रामरच्या कुठल्या टॉपिकवरती काय काय विचारलं हे सगळं आपण बघणार आहोत. कुठले टॉपिक अजिबात आलेले नाहीत हेही तुम्हाला समजेल त्याच्यामध्ये. ओके, तर थोडक्यात हा पेपर मी फक्त एवढंच सांगू शकेन तुम्हाला की इझियर पेपर आहे. म्हणजे इझिएस्ट खरं म्हटलं तरी मी म्हणेन, परंतु तरी सुद्धा व्होकॅब्युलरीचे 2-3 जे प्रश्न आहेत ते जरा खूपच कन्फ्युजिंग आहेत, म्हणून फक्त मी याला इझियर म्हणतो. आणि मी ज्या वेळेला इझियर म्हणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये 40 ते 45 मार्क मिळणं हे अपेक्षित आहे. कमीत कमी 40 तर पडलेच पाहिजेत, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग वगैरे जाऊन. तर एवढा हा सोपा पेपर आहे आणि खरोखरच मुलांना याच्यामध्ये मार्क्स पण मिळालेले आहेत, तुम्ही बघू शकता ते. ओके, तर आता ह्याचा पुढचे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न काय आहेत ते आता आपण बघणार आहोत. ही अर्थातच ए सिरीजची प्रश्नपत्रिका आहे आणि त्या ए सिरीजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मुद्दामून मी प्रश्नपत्रिकेमधलेच प्रश्न जसे तसेच ठेवलेले आहेत आणि तेच घेतलेलं आहे. आपण बघूया प्रश्नपत्रिकेमध्ये काय काय. सगळ्यात प्रथम आपण हे बघणार आहोत की प्रश्न कोणत्या टॉपिकवरती विचारलेला आहे. आणि टॉपिक झाल्यानंतर त्याच्यामध्ये जर समजा 3-4 जर वाक्य असतील तर त्यातलं प्रत्येक वाक्य हे कुठल्या कुठल्या टॉपिकशी संबंधित आहे हे आता आपल्याला बघायचं आहे. ओके, तर आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपण बघतोय 51 नंबरचा प्रश्न. काय दिलेले बघा, विच ऑफ द फॉलोइंग सफिक्सेस. प्रिफिक्स आणि सफिक्स याच्यामधला फरक तुम्हाला माहिती आहे. प्री अगोदर असतं, सफिक्स नंतर असतं. करेक्टली फॉर्म्स द ॲडजेक्टिव्ह ऑफ द वर्ड फॉग. फॉग म्हणजे धुकं, बरोबर आहे. तर या फॉग या शब्दापासून तुम्हाला कुठलं याच्यामधलं सफिक्स वापरता येईल की ज्याच्यामधून तुम्हाला ॲडजेक्टिव्ह बनवता येईल, बरोबर आहे. ही सगळी जी काही आपल्याला सफिक्स दिलेली आहेत ही सगळी तुम्हाला ॲडजेक्टिव्ह बनवतात. जसं चाइल्ड पासून चाइल्डिश होतं, बरोबर आहे. इथे ह्याच्यासाठी फक्त हाच येणार आहे फॉग पासून फॉगी. त्यामुळे इथे खरं म्हटलं तर हे येणार आहे. तर आता आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, पण थोडक्यात सांगायचं काय, धुक्याचं धोकामय असं जे आहे त्यासाठी फॉगी आहे. आणि अस जे आहे जसं सॅल्युब्रियस, डेलिशियस यासारखे जे काही शब्द आहेत त्याच्यामधनं तयार होतात. ह्याच्यामधनं आहे बघा आयकॉनिक आहे, हिस्टॉरिक आहे, यासारखे शब्द जे आहेत त्याच्यापासून तयार होतात. तर हे जे सफिक्स आहे त्याच्यामधलं फॉग पासून फक्त फॉगी होणार आहे. हॉगिश, हॉगस, हॉगिक असलं काही होऊ शकत नाही. त्यामुळे बी कुठे आहे ते बघायचं आणि ते बी आपल्याला दिसतंय बघा इथे. त्यामुळे पर्याय हा बरोबर आहे. म्हणजे फॉगचं काय होणार आहे, फॉगी. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न आहे. अर्थात हा व्होकॅब्युलरीवरती आधारित आहे, कारण का व्होकॅब्युलरीमध्येच आपल्याला प्रिफिक्स आणि सफिक्स आढळतात. ओके, दुसरा प्रश्न आहे तो कशावरती आहे ते अगोदर समजून घ्या. बघा इथे दिलेलं आहे, चूज द सेंटेन्स और सेंटेन्सेस विथ करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. म्हणजे ग्रामरमध्ये असतं पंक्च्युएशन, त्या पंक्च्युएशनवरती आधारित हा प्रश्न आहे.
मोस्टली पंक्च्युएशनमध्ये त्यावेळी मी तर तुम्हाला एकदम सोपी आयडिया सांगेन, जिथे सगळ्यात जास्त तुम्हाला पंक्च्युएशन मार्क्स दिसतात ते वाक्य बरोबर घ्यायचं. म्हणजे उदाहरणार्थ इथे मला फक्त ह्याच्यामध्येच सगळ्यात जास्त पंक्च्युएशन मार्क्स दिसतात, म्हणून डी असलेलं उत्तर जे आहे ते माझं 3 हे बरोबर उत्तर असेल. तरी सुद्धा आपण बघूया काय काय चुका आहेत बघा. ओ डॉक्टर प्लीज हेल्प माय चाइल्ड, शी क्राईड, डॉक्टर डू समथिंग क्विकली. म्हणजे इकडे एक संवाद आहे तर समजतंय, इकडे ती ओरडते. क्रायचा आपल्याला एकच अर्थ माहिती आहे, क्राय म्हणजे रडणे. पण लहान मुलं जी मोठमोठ्यांनी आरडाओरडा करून जी रडत असतात ना त्याला क्राय असं म्हणतात. तुम्हाला माहिती आहे की एखादा नातेवाईक गेल्यानंतर त्याची आई, बहीण, भाऊ किंवा वडील किंवा असे ते कसे धाय मोकलून रडत असतात बघा, आरडाओरडा करत. ते जे असतं ना ते एक प्रकारचं क्राय असतं. त्यामुळे क्रायचा अर्थ लक्षात घ्या. इथे क्रायचा अर्थ रडणे नाही, तर ती अर्थातच इथे मुलगा आहे तिचा, त्यामुळे ती जी क्राय करते म्हणजे त्याला ओरडणे या प्रकारे हे बरोबर आहे. तर थोडक्यात आपल्याला इकडे हे तर समजतंय की ज्या अर्थी इकडे दिशी क्राय आहे त्या अर्थी इथे पण स्वल्पविराम असला पाहिजे आणि इथे पण स्वल्पविराम असला पाहिजे, कारण का हे मध्ये जे आहे ते सब्जेक्ट आणि व्हर्ब आहे आणि ते इथे कुठेच दिसत नाही, त्यामुळे हे एकमेव दिसते वाक्य, म्हणून अर्थातच हे वाक्य बरोबर आहे. त्यामुळे हा जे पर्याय आहे 3 हे याचं उत्तर आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे बघा 53 नंबर. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. बरोबर आहे, काय सांग विचारलंय, करेक्ट मिनिंग अंडरलाइन इडियमचा काय आहे तो विचारलेला आहे. एकदम सोपं, सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर आलं असेल हेही मला माहिती आहे. म्हणजे थोडक्यात हे आहे ते इडियम वरचं आहे, म्हणजे व्होकॅब्युलरीवरती हा प्रश्न विचारलेला आहे. ओके बघा, आय एम अ स्ट्रेट फॉरवर्ड मॅन म्हणजे एक साधा सरळ सरळ माणूस आहे. बरोबर आहे, जो इकडं तिकडं अजिबात बघत नाही, सरळ रेषेने चालतो, तो स्ट्रेट फॉरवर्ड मॅन. आय डू नॉट बिलीव्ह इन डबल डिलिंग्स. डिलिंग म्हणजे व्यवहार, हे माहिती आहे आपल्याला. डबल डिलिंग म्हणजे आपल्याला माहिती आहे की एखाद्या ज्या वेळेला जागा वगैरे विकली जाते त्यावेळेला ती जागा एखादा काय करतो माहिती आहे का, ही जागा एकदा त्यालाही विकतो, त्यालाही विकतो, त्यालाही विकतो, 56 जणांना विकतो, म्हणजेच तो त्यांना फसवत असतो. म्हणजे आपल्याला फक्त इथे डिसीव्ह म्हणजे फसवणे हा एकमेव शब्द इथे बरोबर आहे. बाकी डबल बिझनेस दिसताना आता सांगितलं त्याप्रमाणे डबल बिझनेस दिसला तरी त्याला डबल बिझनेस म्हणता येणार नाही. डबल प्रॉफिट असणं संबंधच नाही आणि पॉलिटिक्स त्यामुळे शक्य नाही. बरोबर आहे, त्यामुळे याचं उत्तर आलं अर्थातच डिसीव्ह. पुढचं बघा, द बिल्डिंग वॉज सराउंडेड बाय अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज, चेंज इट इनटू ऍक्टिव्ह व्हॉइस. त्यामुळे ऍक्टिव्ह व्हॉइसचं हे वाक्य आहे, हे तर सहज समजतं आपल्याला. आहे काय बघा याच्यामध्ये, हे ऑब्जेक्ट आहे, वॉज आणि तिसरं रूप आहे, त्याच्यानंतर बाय अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज हा पूर्ण सब्जेक्ट आहे. पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य ते ऍक्टिव्ह करायचं आहे. वाक्याचा काळ अर्थातच सिंपल पास्ट आहे. त्या सिंपल पास्ट मध्ये आपल्याला जर ऍक्टिव्ह करायचं असेल तर अर्थातच काय होणार आहे, तर आधी सब्जेक्ट, मग क्रियापदाचं दुसरं रूप आणि मग ऑब्जेक्ट. बरोबर आहे. मग आता बघा, अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज, तिन्ही ठिकाणी हे तर बरोबर घेतलेलं आहे. मग आता आपल्याला लगेच समजतं, सिंपल प्रेझेंट म्हणून चूक, परफेक्ट पास्ट म्हणून चूक, कंटिन्युअस प्रेझेंट म्हणून चूक. अर्थात फक्त डी कुठे आहे तो पर्याय बघायचा आणि तो पर्याय अर्थात आपल्याला दिसतोय कुठे बघा. त्यामुळे फक्त 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. ओके, पुढचा बघा, हा थोडासा कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे मित्रांनो. बघा, काही कलेक्टिव्ह नाउन असतात. उदाहरणार्थ जसा इथे दिलाय कमिटी, तसंच अजून तुम्हाला माहिती आहे ज्युरी आहे, अजून फॅमिली आहे, असे बरेच काही सांगता येतील आपल्याला. आता आपण फक्त एक उदाहरण बघूया, का तर ह्या उदाहरणावरून आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर समजलं पाहिजे. मी माझ्या ऑनलाईन बॅचेसमध्ये हे शिकवत असतो. माझ्या ऑनलाईन बॅचेस सुदेश वेलापुरेज द मास्टर की टू इंग्लिश या माझ्या ॲपवरती रेग्युलर चालत असतात. ह्यामध्ये तुम्हाला खूप बारकाव्याने मी इथे शिकवलेलं आहे. त्यातला एक चुणूक तुम्हाला दाखवतो की ॲक्च्युली काय ह्याच्यामध्ये बघायचं असतं. उदाहरणार्थ हे जे सगळे जे काही कलेक्टिव्ह नाउन आहेत हे 2 प्रकारे वापरले जातात, म्हणजे एकवचन सुद्धा आणि अनेकवचन सुद्धा. पण हे जर ओळखायचं असेल की ते एकवचन आहेत का अनेकवचन आहे, हे कसं ओळखायचं, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे असतं
ते म्हणजे आता समजा कमिटी 7 माणसांची आहे, ज्युरी ही 5 जणांची असते. फॅमिलीमध्ये किती मेंबर, कमीत कमी 4 किंवा 6 मेंबर असू शकतात. आणि आर्बिटर काय असते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. थोडक्यात मला सांगायचं काय, इथे या 7 मधला प्रत्येक जण जर इंडिव्हिज्युअल असा जर आपल्याला दिसत असेल का, तर ते अनेकवचन होतं. कलेक्टिव्हली हे सगळेजण मिळून एकच विचार, एकच भाव प्रकट करत असतील तर मात्र ते एकवचनाप्रमाणे असतं. सेम ह्याच्या बाबतीत आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे बघा, आणि ह्या सगळ्यांसाठी सगळ्यात महत्वाचं काय लक्षात ठेवायचं ते बघा. उदाहरणार्थ ऍग्री सारखा जर क्रियापद जर तुम्हाला दिसलं तर तुम्हाला समजलं पाहिजे की हे एकवचनानेच असणार आहे. पण हेच उद्या समजा जर तुम्हाला डिस्कस असं जर दिसलं तर तुम्हाला हे समजलं पाहिजे की डिस्कस करणारे वेगवेगळे जण आहेत. बरोबर आहे. हेच जर उद्या समजा तुम्हाला एन्जॉय दिसलं तर तुम्हाला हे समजलं पाहिजे की एन्जॉय, प्रत्येकाची एन्जॉयमेंट वेगळी असते. म्हणजे उदाहरणार्थ समजा फॅमिली काश्मीर टूरला गेली आणि तिकडे ती फॅमिली एन्जॉय करते, तर फॅमिली इज एन्जॉईंग कधी होणार नाही, फॅमिली आर एन्जॉईंग होणार आहे. कारण का, तिकडे गेलेले नवरा बायको आणि त्यांची 2 मुलं, प्रत्येकाची एन्जॉयमेंट वेगवेगळी असणार आहे. नवरा बायकोची वेगळी असणार आहे आणि मुलांची वेगळी असणार आहे. आणि हे जर समजलं तर तुम्हाला समजेल की हे काय आहे. मग जसं हे झालं तसं उद्या समजा क्वारल हे क्रियापद तुम्हाला दिसलं, बरोबर आहे, तर अर्थातच हे सुद्धा क्रियापद आपल्याला काय दाखवतंय, तर प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल वेगवेगळी आयडेंटिटी दाखवत असतं. बरोबर आहे. हेच समजा युनानिमस म्हणजे एकमताचे, म्हणजे कमिटी एकमताची होती किंवा फॅमिली एकमताची होती, तर तुम्हाला दिसून येईल की ह्यांनी सगळ्यांनी आपल्याला तिकडे कलेक्टिव्हली एक क्वचन असंच हे जे समुदायवाचक नाउन आहेत म्हणजेच कलेक्टिव्ह नाउन आहेत हे दिसतील. बरोबर आहे. हेच समजा गिव्ह असेल तरी सुद्धा एक दिसेल. हेच समजा डिसाइड असेल तरी सुद्धा एकच दिसेल. म्हणजे मला थोडक्यात सांगायचं फक्त एवढंच आहे की ह्याच्यामध्ये क्रियापद किंवा एखादं ऍडजेक्टिव्ह जे असतं ते ऍडजेक्टिव्ह तुम्हाला दाखवून देत असतं की इथे वापरलेलं जे कलेक्टिव्ह नाउन आहे हे एकवचनी आहे का अनेकवचनी आहे. आता ह्याच्यामध्ये कसं ओळखायचं ते आपण बघूया. जसं हे वाक्य आहे, द कमिटी कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट. आता इथे कन्सिडर याचा अर्थ विचार करणे, बरोबर ना. आता कमिटी ज्या वेळेला एखाद्याच्या विनंतीचा विचार करत असते त्यावेळी प्रत्येक जण आपापले वेगवेगळे मत मांडत असतात आणि विचार करत असतात. असं केलं तर असं होईल, तसं केलं तर असं होईल, थोडं नंतर केलं तर काय होईल, हे अगोदर केलं तर काय होईल, त्याला असंच पोस्टपोन करायचं का, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. त्यामुळे इथे हे कमिटी हे प्लुरल सारखं वापरलं गेलेलं आहे. त्यामुळे अर्थातच तिथे फक्त हॅवच लागलं पाहिजे. मग डी असलेला पर्याय कुठे आहे तो बघा, तो इथे, आणि हे याचं उत्तर आहे. ओके. पुढचा प्रश्न बघूया. अर्थात व्होकॅब्युलरी वरती आहे आणि ऑपोजिट विचारलेलं आहे, म्हणजेच विरुद्धार्थ विचारलेलं आहे. बॉइस्टरस. बघा मित्रांनो, तुम्हाला हा शब्द माहिती आहे का बघा, बोस्ट. याच्यापुढे जनरली म्हणजे नेहमी ऑफ हेच प्रेपोजिशन वापरलं जात असतं. तर याच्यापुढे नेहमी ऑफ हे प्रेपोजिशन वापरलं जात असतं. बोस्टचा अर्थ आहे, तर बोस्टचा अर्थ आहे बढाई मारणे किंवा बढाया करणे असा याचा अर्थ आहे. तुम्ही म्हणाल सर याचा आणि याचा काय संबंध आहे. तर मित्रांनो, कुठली व्होकॅब्युलरी ज्यावेळेस असते ती पाठ करायची असते त्यावेळेला ना तुम्हाला असे काही शब्द माहीत असायला लागतात की ज्याच्यावरून तुम्ही दुसऱ्या शब्दाचा संबंध लावून किंवा तिसऱ्या चौथ्या शब्दांचा, वेगवेगळ्या शब्दांचा संबंध लावून ते एक प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. आता याच्यावरनं हे कसं लक्षात ठेवायचं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल. तर आता बोस्ट म्हणजे बढाई मारणे, बरोबर आहे. मग बढाया मारणे आणि ह्याचा काय संबंध आहे ते बघूया. तर मित्रांनो काय करतो माहिती, असे जे छोटे छोटे जर माहीत असतील ना, तर आता बघा ह्याचा आणि ह्याच्या ऍक्च्युली स्पेलिंग मध्ये साधर्म्य, एकसारखं स्पेलिंग नाही, पूर्णपणे वेगळं आहे. पण या शब्दावरनं मी कसा हा शब्द लक्षात ठेवत असतो हे तुम्हाला सांगतो. मग आता बघा बॉइस्टरस म्हणजे इथे तर तुम्हाला एक तर समजतं हे ऍडजेक्टिव्ह आहे, हे काय आहे, बरोबर आहे. आता बघा बॉइस्टरसचा अर्थ काय माहितीये का, एखादा जो उच्छृंखल असतो किंवा ट्युमल्टस म्हणतात किंवा त्याला दंगेखोर म्हणतात किंवा अशांती माजवणारा असा जो असतो, तर असा जो असतो म्हणजे याला शांतता आवडत नाही. बघा ना, आता समजा तुमचा आमचा सगळ्यांचा ग्रुप असेल आणि त्या ग्रुपमध्ये जर एखादा माणूस बड्या मारणार असेल तर तो गप्प बसत नाही. उद्या एकाने कोणी पण काही सांगितलं ना तरी लगेच तो स्वतःची डिंकी वाजवत असतो. म्हणजे तो काय करत असतो माहितीये का, सगळीकडे सतत सतत स्वतःच्या बड्या मारून शांतता नाही राहू देत नाही.
भले त्याच्या बड्या मारू दे, याचा अर्थ असा आहे की जो दंगेखोर आहे, जो उच्छृंखल आहे, ज्याला शांतता आवडत नाही, असा जो असतो ना, तो असतो ना त्याला बॉयस्टरस असं म्हणतात. मग आता बघूया आपण इथे रावडी, बरोबर आहे. रावडी राठोड्या चित्रपटामुळे आपल्याला रावडी म्हणजे काय आहे ते माहिती आहे, की नुसता जो दंगाबिंगा करत असतो ना तो सगळा रावडी आहे. हा तर शब्द आपल्याला माहिती झाला. मग आता इथे आपल्याला विचारले काय, ऑपोजिट विचारले. म्हणजे थोडक्यात हा जो शब्द आहे तो शब्द आणि हा बॉयस्टरस हे दोन्ही समानार्थी आहेत. ओके. दुसरा काम, काम म्हणजे आपल्याला माहिती आहे बी काम, बी कूल म्हणजे थोडक्यात शांत असा याचा अर्थ आहे. ओके. त्यामुळे हेही आपल्याला समजतंय. दुसरं बघा क्वाईट, बघा हे क्वाईट आहे, क्वाईट नाहीये, फसवण्यासाठी मुद्दाम दिलेलं आहे. QUIET, क्वाईट. या क्वाईटचा अर्थ शांत आहे आणि हे क्वाईट म्हणजे अगदी, कळलं. हे ऍडव्हर्ब आहे, मुद्दाम इथे पण स्पेलिंगचा गोंधळ केलेला आहे. आणि जो ट्युमल्टस आहे आता सांगितल्याप्रमाणे केओस जो असतो, केओस जो असतो तो केओस हा ट्युमल्टस असतो, म्हणजेच त्याच्यामध्ये सुद्धा जो असाच गोंधळ वगैरे असतो, तर त्या ठिकाणी पण तसाच गोंधळ वगैरे असतो. मग आता ऑपोजिट मिनिंग असलेलं कुठला शब्द आहे बघा, तर मित्रांनो तुम्हाला फक्त हा एकच दिसतोय बघा, तुम्हाला ऑपोजिट असलेला शब्द, बरोबर आहे. तर आता इथे तुम्हाला दिसतंय बघा, म्हणजे इथे रावडी आणि हे दोन शब्द आहेत, हे काय आहेत बघा, सिनोनिम्स आहेत. ओके. हा पण सिनोनिम आहे, हा पण सिनोनिम आहे, हा अँटोनिम आहे, ह्याचा अर्थ आपल्याला समजलं, बरोबर आहे. आणि ऍक्च्युली हा शब्द पाहिजे होता, चुकून हा दिला गेला आहे स्पेलिंग मिस्टेक प्रमाणे, की जे ऍडव्हर्ब आहे, बरोबर आहे. म्हणजे फक्त बी असलेला पर्याय इथे असला पाहिजे आणि तो इथे नाहीये, त्यामुळे अर्थातच हा प्रश्न कॅन्सल झाला. कळलं. ओके. पुढे जाऊया. 57 हा प्रश्न आहे ना, हा आपल्याला इन्फिनिटिव्ह वरती विचारला गेलेला आहे आणि या इन्फिनिटिव्हचं जिरंड काय याच्यावरती विचारला गेलेला प्रश्न आहे आणि ते इथे दिसते आपल्याला. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस सबस्टिट्यूट्स अ जिरंड फॉर इन्फिनिटिव्ह इन द सेंटेन्स. इन्फिनिटिव्हचे दोन प्रकार आहेत तुम्हाला माहिती आहे. एक ज्याला बेअर इन्फिनिटिव्ह म्हणतात, त्याच्यापूर्वी कधीही टू नसतं, त्याला म्हणतात बेअर इन्फिनिटिव्ह. आणि दुसरा असतो तो टू लावून, बरोबर आहे, म्हणजे टू आणि त्याच्यानंतर जे काही वर्ब असेल ते असतं. ओके. तर हे झालं इन्फिनिटिव्हचं. आणि जिरंड असतं, ते जिरंड म्हणजे नेहमी क्रियापदाला आयएनजी असलेलं असं नामवाचक क्रियापद असतं ते. ओके. ठीक आहे. आता आपल्याला इकडे बघूया. तुम्हाला माहिती आहे टू डाय इज बेटर दॅन टू सरेंडर, याच्यामध्ये तुम्हाला इथे हे दिसतंय की हे आहे, हे फक्त काय आहे, इन्फिनिटिव्ह आहे. याचं जर जिरंड करायचं असेल तर फक्त आयएनजी करावं लागतं, तर डायचं डाईन होईल, त्यामुळे हे चालणार नाहीये. बघा आता चालू काय काय शब्द, तर हे तीन चालू शकतात, बरोबर आहे. आता पुढचं काय बघायचं बघा आपल्याला. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला दिसतंय बघा, इथे तर डाईन केलेलं आहे, मग इथे जसं हे इन्फिनिटिव्ह आहे तसं हे पण इन्फिनिटिव्ह आहे. मग इथे जर डाईन केलं तर इथे पण सरेंडरिंग करायला पाहिजे होतं, ते केलं नाही, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. मग आता बघा इकडे तर काही येण्याचा संबंधच नाही, त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. इकडे इन्फिनिटिव्ह तसंच ठेवलंय, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. म्हणजे अर्थातच आपलं उत्तर आहे काय, सी असलेलं वाक्य फक्त काय आहे तर सबस्टिट्यूट करू शकणार आहे. मग फक्त सी असलेलं कुठे उत्तर दिसते बघा, इथे दिसतं, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार आहे सी. ओके. म्हणजे दोन्ही इन्फिनिटिव्हचं आपण जिरंड केलेलं कुठे आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. नेक्स्ट बघा इडियोमॅटिक फ्रेज वरती आहे. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द सेंटेन्स. म्हणजे अंडरलाइन केलेलं हे जे इडियम आहे त्या इडियमचा अर्थ काय आहे तो आपल्याला बघायचा आहे आणि तो पण या सेंटेन्स मध्ये. इट इज विथ द हेल्प ऑफ द गिफ्ट ऑफ द गॅप दॅट ही कन्व्हिन्सेस एव्हरीवन. म्हणजे त्याला एक अशी गॅपची गिफ्ट मिळालेली आहे की ज्याकडून तो प्रत्येकाला कन्व्हिन्स करतो, पटवतो. ओके. बर. आता गॅप याचा अर्थ खरा काय माहितीये का, बडबड. म्हणजे मोस्टली जी फालतू बडबड असते ना त्या बडबडीला, वाचाळपणाला ऍक्च्युली गॅप असं म्हणतात. पण असं जरी असलं, जर ती बडबड करण्याची वृत्ती ही जर गिफ्ट असेल, गॉड गिफ्ट असेल, तर अर्थातच ती एक देणगी असणार आहे. आणि ती देणगी असणार म्हणजे हे बोलण्याशी संबंधित आहे, एवढं तर निश्चित आहे. म्हणजे त्याला जी
तो जे प्रत्येकाला कन्व्हिन्स करतो ही एक तर त्याच्याकडे असलेली गिफ्ट ऑफ द गॅब आहे, म्हणजेच काय, त्याची बोलण्याची जी काही शैली आहे ना ती उत्कृष्ट असणार आहे. मग इथे अर्थातच पॉवर ऑफ रीडिंग चालेल का? अजिबात नाही चालणार. पॉवर ऑफ रायटिंग, लिखाणाचं पण नाही चालणार. तर अर्थातच फक्त हे चालणार आहे, पॉवर ऑफ स्पीच. बाकी लिसनिंगचा काहीही संबंध नाही. पुढचा प्रश्न बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स करेक्टली मॅचेस द एक्सप्लेनेशन. कुठलं एक्सप्लेनेशन आहे बघूया. अ पर्सन हू फेल्स इन द परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटी. कळते का? त्याच्या ड्युटीमध्ये सुद्धा तो काय करतोय तर अयशस्वी होतो. म्हणजे जो स्वतःची ड्युटी व्यवस्थित करत नाही त्याच्यामध्ये कायम अयशस्वी होतो. किंवा कमिट्स अन ऑफेन्स. किंवा तो काय करतोय तर कमिट्स अन ऑफेन्स. ओके, काहीतरी अपराध करतो. आता बघा इथे जे दिलेले जे 4 शब्द आहेत ते 4 शब्द काय आहेत ना ते आधी आपण माहिती करून घेऊया. याच्यामध्ये बघा हा जो पहिला शब्द जो दिसतोय तुम्हाला डेरिलेक्ट, हा डेरिलेक्ट असतो ना तो अर्थ आणि अ पर्सन हू फेल्स इन द परफॉर्मन्स या दोन्हींचा अर्थ एकच आहे. डेरिलेक्टचा दुसरा एक अर्थ आहे आणि तो अर्थ काय तोही तुम्हाला सांगतो मी. म्हणजे जो स्वतःचं काम व्यवस्थित करत नाही त्यालाही डेरिलेक्ट म्हणतात आणि अशा माणसाला कामावरून काढून पण टाकलं जातं. म्हणजे कामावरून काढून टाकला गेलेला जो असतो ना त्याला डेरिलेक्ट असं म्हणतात. दुसरं, ज्या वेळेला समजा आता तुम्हाला माहिती आहे रशिया आणि युक्रेनचं वॉर चालू आहे, तर रशिया बॉम्बिंग वगैरे करताय आणि त्याच्यामुळे कितीतरी शहरं जी आहेत त्या शहरामधली माणसं आहेत ती पळून स्थलांतर करून दुसऱ्या शहरामध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी गेली. असं जे शहर असतं त्याला पण डेरिलेक्ट असं म्हणतात. म्हणजे ज्याचा कोणीही जिथे कोणीही राहत नाही किंवा ज्याला मालकाने सोडून दिलेलं आहे. म्हणजे ती घरं जी होती तिथली जी घरं होती त्या घराच्या मालकाने त्याला सोडून दिलं. म्हणजे संपूर्ण सिटीचे मालक जे कोण असतात ते सिटीजन्स, हे सिटीजन सोडून निघून गेले. असा या डेरिलेक्ट शब्दाचा अर्थ आहे. दुसरा आहे बघा डेलिक्वंट. आता या डेलिक्वंटचा अर्थ आहे ना तो पण हा आहे. कुठला? की जो स्वतःची ड्युटी म्हणजे स्वतःचं कर्तव्य स्वतःचं काम व्यवस्थित करत नाही, पदावरती असताना किंवा काही ऑफिसमध्ये असताना जो व्यवस्थित करत नाही ना त्याला पण डेलिक्वंट असं म्हणतात. परंतु हा जो दुसरा अर्थ आहे कुठला? कमिट्स अन ऑफेन्स, अपराध करणे, गुन्हा करणे, तो अर्थ ना ह्याच्यामध्ये नाहीये, तो फक्त अर्थ ह्याच्यामध्ये आहे. जुन्या इंग्लिशमध्ये डेरिलेक्टचा हाही अर्थ वापरला जात होता पण आता वापरला जात नाही. नवीन इंग्लिशमध्ये फक्त ह्याच्यासाठीच वापरला जातो डेलिक्वंटला. ओके, त्यामुळे इथे हा डेलिक्वंट शब्द जो आहे तो करेक्टली ह्याच्याबरोबर मॅच होणार आहे. ओके, बाकी कल्प्रिट याचा अर्थ दोषी आहे. ह्याचा अर्थ फक्त एवढाच आहे की जो अपराध करतो तेवढाच आहे. त्यामुळे हा ह्याला बरोबर मॅच होतोय. पण हा जो पहिला दिलेला आहे हू फेल्स इन द परफॉर्मन्स, हा जो पहिला अर्थ जो आहे हू फेल्स इन द परफॉर्मन्स हा मात्र अर्थ इथे अर्थातच लागू होत नाहीये. ओके, आणि दुसरा डिलॅटंट. हा डिलॅटंट अर्थ जो आहे हा कसा असतो माहिती का? एखादा माणूस एखाद्या गोष्टीचा शौकीन असतो त्याच्यामुळे तो एक्सपर्ट नसतो. म्हणजे उदाहरणार्थ मला साहित्यामध्ये खूप रुची आहे, मला संगीतामध्ये खूप रुची आहे, पण मी त्याचं जाणकार असण्याचा अर्थ नसतो. असा जो असतो ना त्याला डिलॅटंट असं म्हणतात. तर हा डिलॅटंट हाही त्याचा अर्थ नाही. त्यामुळे हा चुकीचा आहे. आणि मोस्टली होतं काय माहिती का? परीक्षेमध्ये आपल्याला जो तणाव असतो त्या तणावाच्या याच्यामध्ये आपण काय करतो माहिती आहे का? ही शपथ याच्यामध्ये हे शब्द असे असे आहेत आणि हे काय वाटतंय बरोबर पण काय काय समजत नाही, चला तोच बरोबर देऊया. तर मित्रांनो असं करायचं नसतं. थोडेसे हे अर्थ माहीत असणं हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळे इथे फक्त हा बी असलेला पर्याय जो आहे तो फक्त इथे दिसतोय बघा तुम्हाला. त्यामुळे पर्याय 2 याचं उत्तर आहे. पुढचं बघा, विथ विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स म्हणजे खालीलपैकी कुठल्या शब्दाने काय द प्रिफिक्स सब मॅच करेक्टली. की सब हे काय करायचंय? प्रिफिक्स सफिक्स वरती आलेला हा दुसरा प्रश्न आहे. सगळ्यात पहिल्यांदा 51 नंबरचा प्रश्न आला सफिक्सचा, बरोबर आहे. तो सफिक्सचा त्याच्यामध्ये बघा आयसी वगैरे आपण फॉगी बघितलं ते तो प्रश्न आणि आता हा आलेला दुसरा प्रश्न आहे. ओके, बरं आता ह्याच्यामध्ये सब हे कशा कशाला बसतं ते आपण बघूया. हॅरॅसचा अर्थ माहिती आहे तुम्हाला, मेंटल हॅरॅस करणे, छळ करणे, छळ, तर तो अर्थ आहे. सब हॅरॅस असं कधी होत नाही. आता या सब या ऍक्च्युअली प्रिफिक्सचा अर्थ काय आहे तो बघा.
तुम्हाला माहिती आहे अर्बन सिटी म्हणजे शहर, त्याला सबअर्बन सिटी म्हणजे उपनगर म्हणजे उप असे असलेले जे काय आहे त्याला सब, म्हणजे सब हा नेहमी कसा असतो तर दुय्यम काहीतरी दाखवणारा असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. आता लेट ह्याच्यावरून शब्द तयार होतो सबलेट, हा एक शब्द याच्यावरून तयार होतो. आता बघा मित्रांनो, नुसता लेटचा अर्थ माहिती आहे का, काहीतरी करण्यास परवानगी देणे, कळलं, म्हणजे करू देणे अशा प्रकारे याचा अर्थ आहे. ओके. आता सबलेट आहे तो म्हणजे करू देणं, म्हणजे काय करू देणं तर ज्यावेळेला एखादा ओनर आपली जागा भाड्याने वगैरे देतो त्यावेळेला तो ही सबलेट्स हिज हाऊस, हिज बंगलो, हिज ऑफिस, हिज कार, हिज प्रेमाइसेस, एनिथिंग. तर हे जे आहे ते सबलेट मध्ये दिसत असतं, कळतंय. म्हणजे थोडक्यात हा शब्दाला हे मॅच होते. ओके. पुढचा ऍब्सर्ड म्हणजे मूर्ख, बरोबर आहे, ऍडजेक्टिव्ह येते, याला हे अर्थातच लागत नाहीये. आणि पुढचा येते ह्युमन, आणि या ह्युमनला मात्र सब ह्युमन लागतं. आता ह्युमन म्हणजे तुम्हाला माहिती आहे माणूस, म्हणजे माणसापेक्षा ज्याची गुणवत्ता कमी आहे, त्याच्या खालच्या दर्जाचा अधिकाराचा ह्युमनचा तो आहे सब ह्युमन. त्यामुळे लेट आणि ह्युमन यांनाच फक्त हा सब हा प्रिफिक्स लागतो. मग बी आणि डी कशामध्ये येते बघा, ते फक्त तुम्हाला इथे दिसतंय, त्यामुळे अर्थातच पर्याय 4 हे याचं उत्तर आहे. पुढचं बघा, मिस्टर मेहता मॅनेजेस अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर. याच्या अगोदर पॅसिव्ह वरचा एक प्रश्न आला, त्याच्यामध्ये हा दुसरा प्रश्न आहे, कळतंय. म्हणजे याच्यामध्ये आतापर्यंत काय काय बघितलं बघा, 2 प्रिफिक्स सफिक्स म्हणजे प्रिफिक्स सफिक्स वरती 2 प्रश्न येऊन गेले, आणि त्याच्यानंतर हा दुसरा आहे जो व्हॉइस वरती प्रश्न येऊन गेलेला आहे. ओके. ठीक आहे. बघा सगळे सोपे आणि याच्यामध्ये आलेले आहेत. मिस्टर मेहता मॅनेजेस अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर, सिंपल प्रेझेंट आहे, हे लगेच तुम्हाला समजतंय की ज्याच्यामध्ये इथे एक वचन असल्यामुळे एसीएस दिसते. आता याचा पॅसिव्ह करायचं आहे, ते पॅसिव्ह करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायला लागतं. सिंपल प्रेझेंट मध्ये एम किंवा इज किंवा आर, आणि मग क्रियापदाचं तिसरं रूप, आणि मग बाय सब्जेक्ट. ओके. याचं सूत्र आहे. मग आता हे सूत्र कुठे आहे बघा, अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर हा ऑब्जेक्ट आहे, या तिन्ही ठिकाणी हा ऑब्जेक्ट दिलेलाच आहे. फक्त इथे काय बघा, इज मॅनेज्ड आहे, त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. इकडे इज बिंग आहे म्हणजे कंटिन्युअस आहे, त्यामुळे हे चालणार नाहीये. आणि इकडे हॅज बीन म्हणजे परफेक्ट प्रेझेंट आहे, त्यामुळे हेही चालणार नाहीये. त्यामुळे थोडक्यात फक्त बी असलेलं उत्तर बरोबर आहे, त्यामुळे अर्थातच पर्याय 1 याचं उत्तर असणार आहे. पुढचं बघा, जोड्या लावायला दिलेल्या आहेत, अर्थात व्होकॅब्युलरी वरती आहे. ओके. कॉम्प्लेसंट, कॉम्प्लेसंटचा अर्थ आहे आत्मसंतुष्ट, जो स्वतः समाधानी असतो तो. तर आधी कॉम्प्लेसंट म्हणजे त्याला आत्मसंतुष्ट म्हणतात, त्याला हे इथे बरोबर जुळतंय. त्यामुळे ए ला 3 असलेलं कुठे ते बघायचं, त्यामुळे ए ला 3 फक्त बघा तुम्हाला दिसेल, एक इथे आहे आणि एक इथे आहे. आता दुसरा समजा जेंटिलचा अर्थ तुम्हाला माहिती नाही असं आपण धरून चालूया. ठीक आहे. इंडस्ट्रियस उद्योगी मेहनती प्रश्नपत्रिकेमध्ये ह्याच्या अगोदर सुद्धा 2-3 वेळा येऊन गेलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसतंय बघा. मग सी ला 2, मग सी ला 2 कुठे आहे बघा, इथे, इकडे नाहीये, त्यामुळे अर्थातच हे चालणार नाही. फक्त हे उत्तर इतकं सोपं आहे. तरी सुद्धा आता आपण ह्याचे रेज बघूया. आपण याचे अर्थ जेंटिल, जेंटल म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे की नाही. आता जेंटल हा कसा असतो, जेंटलमन एखादा असतो म्हणजे सभ्य कुलीन, आणि जेंटल म्हणजे हळूवार, व्यवस्थित वागणारा, सभ्य वागणारा असा त्याचा अर्थ आहे. आणि हे सगळे जे उच्चकुलीन लोक असतात, तथाकथित उच्चकुलीन किंवा प्रतिष्ठित उच्च ज्यांच्या म्हणजे उच्च दर्जाची अशी जी लोक असतात, ही जी असतात त्यांना जेंटिलच म्हणतात. कळलं. जेंटल, जेंटिल मी कसा लक्षात ठेवलाय तो बघा. मग असा जो असतो जेंटिल तो कोण असणार आहे बघा, कारण हीच लोक सगळ्यात स्टायलिश वगैरे असतात. ओके. बाकी ह्याचा अर्थ तुम्ही म्हणाला आम्हाला माहिती नाही. रेझर म्हणजे रेझर, रेझर काय करतं, दाढीचे सगळे केस काढून टाकतं, म्हणजे रेज म्हणजे नाहीसे करणे, भुईसपाट करणे, नाश करणे, बघा. आणि हे फसू आहे, कारण का आपल्याला अरे डील आचार कसं काय आला, हे तर येऊच शकत नाही, हेच आलं पाहिजे, असं करून आपण काहीतरी करत बसू. थोडक्यात अर्थात हे खूप सोपं आहे, याच्याबद्दल मला काही सांगायचं नाही. पण व्होकॅब्युलरीवरती आलेला हा एक प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, ही लेफ्ट अर्ली, ही अराइव्ड लेट ॲज युज्युअल. अर्थातच कंजंक्शन वरचा प्रश्न आहे, हे सहज समजते तुम्हाला, बरोबर आहे. आता इथे बघा काय आहे, विच
विच वन ऑफ द फॉलोइंग कनेक्टर्स म्हणजेच कंजंक्शन्स करेक्टली फिल्स द ब्लँक इन द सेंटेन्स अबव टू शो कॉन्ट्रास्ट. कॉन्ट्रास्ट हे कधीच दाखवत नाही, हे पण दाखवत नाही आणि हेही दाखवत नाही. उत्तर फक्त हेच येणार आहे. त्यामुळे बी फक्त कुठे आहे ते बघा, फक्त इथे आहे, त्यामुळे हे उत्तर येणार आहे. आता दुसरं मी तुम्हाला एक आयडिया सांगतो. ऍक्च्युली या आयडियावरती विसंबून राहू नका, मी असं काही सांगत नाही. पण ज्या ज्या वेळेला तुम्हाला नेव्हरदिलेस हा शब्द दिसेल त्यावेळेला नेहमी तो पर्याय असलेलं उत्तर आत्तापर्यंतच्या एमपीएससीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये बघून मी तुम्हाला सांगतो की नेव्हरदिलेस हे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला दिसेल ना तोच पर्याय नेहमी आत्तापर्यंत बरोबर होता. अर्थात इथे मोर वर्डने आणखी म्हणजे अँड प्रमाणेच अर्थ आहे आणि हेन्स म्हणजे म्हणून म्हणजे कारण दाखवणार आहे, तर त्या अर्थ इथे बसत नाही हेही माहीत असलं पाहिजे. आता नेव्हरदिलेस म्हणजे काय, असं असलं तरीही बघा, ही लेफ्ट अर्ली म्हणजे तो लवकर निघाला, ही अराइव्ह लेट ॲज युजल, तरी सुद्धा असं असलं तरी सुद्धा तो नेहमीप्रमाणे ॲज युजल लेट आला, उशिरा आला. ओके, त्यामुळे असाही अर्थ जरी बघितला तरी सुद्धा अर्थ माहीत असला पाहिजे. नेव्हरदिलेस किंवा हाऊएव्हर यांचे जे अर्थ आहेत ना हे असे आहेत. ओके, पुढचं बघा, जेंटलमनलीनेस इज ॲट डिस्काउंट दीज डेज. डिस्काउंट म्हणजे आपल्याला सूट मिळते हे तर आपल्याला माहिती आहे. ओके, चला आता ह्याच्याकडे जाऊया. द अंडरलाईन इडियम इन द सेंटेन्स अबव मीन्स, ही काय आहे ते आपल्याला शोधायचे आहे. बरोबर आहे. आता निग्लेक्ट म्हणजे काय माहिती आपल्याला, दुर्लक्ष करणे. बरोबर आहे, चालणार नाही. बी इझिली अवेलेबल चालेल का, कारण का डिस्काउंट हे इझिली अवेलेबल असतं. जसं जरी असलं तरी इकडे जेंटलमनलीनेस म्हणजे सभ्यपणा जो आहे तो हा सगळीकडे सहज मिळतो का, उलट आजकाल तर अरे म्हटले की लगेच काय म्हणायला माणसं तयार असतात, त्यामुळे हेही नाही चालणार आहे. आता बघा, डिक्लाइन. डिस्काउंट मध्ये काय असतं, ज्याप्रमाणे एखाद्या गोष्टीची प्राइस कमी केलेली असते त्याचप्रमाणे डिक्लाइन म्हणजे उतरणे, कमी करणे हा इथे अर्थ आहे. आणि चीप तर असणं शक्य नाही, त्यामुळे फक्त सी असलेलं उत्तर तुम्हाला इथे दिसते बघा. त्यामुळे अर्थातच हा पर्याय उत्तराचा आहे. पुढचं बघा, चूज द करेक्ट सिनोनिम फॉर द एक्सप्रेशन लाईक अँड अंकल. हा शब्द मात्र थोडासा कन्फ्युजिंग इथे बऱ्याच जणांना गेला असेल. पण तुम्हाला जर काही रूट्स किंवा स्टेम्स जर माहिती असतील, माझ्या ए टू झेड व्होकॅबलरी या पुस्तकामध्ये खूप चांगलं पुस्तक आहे, प्रत्येकाने वाचा. असो तर त्याच्यामध्ये असे काही रूट्स आणि स्टेम्स दिलेले आहेत. बरं, आता आपण इकडे जाऊया की ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याचं उत्तर कसं शोधायचं आणि कसं समजेल. सगळ्यात पहिल्यांदा याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. काय तर काका सारखा किंवा काकाप्रमाणे, काकाशी संबंधित. बरोबर आहे, असा याचा अर्थ आहे. बरोबर आहे. आता इकडे बघूया आपण व्हेंट्रिक्युलर. थोडंसं डोकं वापरलं तर आपल्याला कसं समजतं बघा. तुम्ही बघितलं असेल की किचनच्या वरतीनं एक चिमणी असते आणि त्याला असं बाहेर एक व्हेंट काढलेलं असतं. आणि व्हेंटचा अर्थ एक तर समजला तुम्हाला. पण इथे काय बघा, व्हेंट्री. ओके, बर, आता काय माहितीये का, व्हेंट्रिक्युलर या सगळ्यामध्ये तुम्हाला हे दिसतंय बघा. आता आपण याच्यामध्ये हे बघूया आधी. व्हेंट्रिक्युलर, ऍक्च्युली व्हेंट्रिक्युलर म्हणजे काय माहितीये का, पोटात असलेला उदरस्थ असा जो गर्भ असतो ना, तो गर्भस्थ जो आहे ना त्याला व्हेंट्रिक्युलर म्हणतात. एक व्हेंट बाहेर येणे पण व्हेंट्री आहे म्हणजे उलट आहे. कळलं, कारण का इंट्रो वगैरे जर काय असेल ना तर आतमध्ये असतं माहिती तुम्हाला, इंट्रोवर्ट एक्स्ट्रोवर्ट, तसं व्हेंट्री आहे पण आतमध्ये आहे. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं म्हणून मी सांगतोय. त्यामुळे व्हेंट्रिक्युलर हा गर्भस्थ किंवा उदरस्थ असा अर्थ आहे. आता दुसरा, जर तुम्हाला हा ऑडिओ मधला जर हा शब्द माहित असेल तर तुम्हाला समजेल इकडे की ऑरिक्युलर. ऑरिक्युलरचा अर्थ आहे आवाजाशी संबंधित असा. अकाउस्टिक वगैरे जे असतं ना त्याला ऑरिक्युलर असं म्हणतात. आणि आता उरला म्हणजे हे तर दोन नाहीच पर्याय. बरोबर आहे. आता समजा हा आहे का नाही कसं समजून घ्यायचं. अंकल मध्ये बघा तुम्हाला अंकल 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 युर दिसतंय. त्यामुळे अवंक्युलर हा काकाशी संबंधित असलेला आहे. म्हणजे समजा एखाद्याचे वडील गेल्यानंतर बरोबर आहे त्याला कोणतरी, समजा त्याचा कोणतरी काका वगैरे जो असतो किंवा माहीत नसल्या पण एखादा माणूस ज्या वेळेला त्याला वाढवतो किंवा त्याचे संगोपन करतो आणि मोठा करतो, शिक्षण वगैरे देतो, त्यावेळी तो त्याच्या काकासारखा असतो. हे अवंक्युलर कळतंय. त्यामुळे फक्त
हा शब्द बरोबर आहे, त्यामुळे फक्त सी असलेलं उत्तर बघा तुम्हाला कुठे दिसतंय, त्यामुळे हे याचं उत्तर आहे. पुढचं बघा, सिनोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. एक अँटोनिम येऊन गेलाय आणि 2 सिनोनिम. हा दुसरा सिनोनिम आहे. अटेन्युएट, बॉर्न आणि जेल. बघा आता अटेन्युएट ह्याचा अर्थ काय? अटेन्युएटचा अर्थ कमी करणे असा आहे, कळतंय? बर, मग आता अटेन्युएटचा अर्थ कमी करणे हा जो आहे तो एक तर तुम्हाला इथे दिसतंय बघा, रिड्यूस. थिन म्हणजे पातळ. इंग्लिशमध्ये सिनोनिम्स आहेत ना, हे एकमेकाला बरोबर एक्झॅक्टली मिळणारे नसतात. म्हणजे टॉक, आता समजा मी आता इथे समजा स्पीक म्हणजे बोलतोय, या स्पीकला टॉक हा पण समानार्थी होऊ शकतो, आन्सर हा पण समानार्थी होऊ शकतो, कारण का क्रिया एकच आहे. रिप्लाय पण होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं काय, क्रियेशी संबंधित इंग्लिशमध्ये सिनोनिम्स असतात, हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे इथे रिड्यूस, इकडे थिन, हे दोन्ही समानार्थी आहेत. कारण का रिड्यूस म्हणजेच कमी होणे आणि एखादा थिन होतो म्हणजे पातळ होतो, थिक म्हणजे जाड, थिन म्हणजे पातळ. त्यामुळे हे दोन्ही शब्द याच्याशी समानार्थी असू शकतात. कुठले सिनोनिम आहे आपल्याला आता बघायचंय. बाकी अप्रिशिएट म्हणजे एखाद्याचं कौतुक करणे, गुणग्रहण करणे, त्यामुळे हा इथे अजिबात चालणार नाही, त्यामुळे हा पर्यायच बाद होतो. ओके. आणि एनहान्स म्हणजे उलट वाढवणे, सुशोभित करणे, त्यामुळे हाही अर्थ इथे सिनोनिमला चालणार नाहीये, कारण का अटेन्युएटचा अर्थ हा असा आहे. आता दुसरा आहे तो बॉर्न. आणि बॉर्नचा अर्थ काय माहितीये का? बॉर्नचा अर्थ ना एखादं गोल जो असतो, गोल म्हणजे एम, ध्येय जे ठरवलेलं असतं ना, त्याला गोल जे म्हणतात, हे गोल किंवा एम. आता बघा अटेन्युएटचा अर्थ एक तर डेस्टिनेशन म्हणजे काय, जिकडे आपलं जाण्याचं ठिकाण ठरलंय ना ते. बघा गोल किंवा एम हा आपलं जाण्याचं ठिकाण असतं. माझा गोल काय आयुष्यात, म्हणजे माझं शेवटचं जाण्याचं ठिकाण काय आहे ठरलेलं आहे, त्यामुळे डेस्टिनेशन पण चालणार आहे. आता डेस्टिनेशन म्हणजे त्याच्या पलीकडे जाणार नाही म्हणजे एक मर्यादा आहे, त्यामुळे हा पण सिनोनिम बरोबर आहे. आणि दुसरा आहे, हा फक्त स्पेलिंग वेगळा आहे, याचा उच्चार जेल असाच आहे. आणि प्रिझन म्हणजे पण जेल आणि हे म्हणजे पण जेल, त्यामुळे ए आणि सी असं असलेलं पर्याय बघा, हा जो पर्याय आहे ना ते ह्याचं उत्तर आहे. चूज द करेक्ट फ्रेज टू कंप्लीट द सेंटेन्स. ही फ्रेज आहे, इडियोमॅटिक फ्रेज नाही म्हणता येणार, पण फ्रेज आहे. म्हणजे ती फ्रेज ही प्रेपोजिशन बरोबर वापरली गेलेली आहे. ओके. इनडिफरन्स म्हणजे उदासपणा जो असतो ना, उदासीनता, त्याला इनडिफरन्स म्हणतात. म्हणजे बघा तो आमच्याशी बोललाय, म्हणजे कसं बोललाय तो बघा, ऑफ ग्रेट इनडिफरन्स, असच्या नंतर ऑफ हे चालणार नाही म्हणजे ते अर्थ बरोबर वाटत नाही. फॉर ग्रेट इनडिफरन्स, खूप मोठ्या उदासीनतेसाठी बोललाय का, मोठ्या उदासीनतेचं बोललं आहे का, तर उदासीनतेने बोललेला आहे. विथचा एक अर्थ आहे ना प्रेपोजिशनचा, तो आहे च्या सहाय्याने. जसं बघा, आय एम रायटिंग विथ अ पेन, त्यामुळे त्याचा उपयोग करून तो बोलला, म्हणजे थोडक्यात तो उदासीन ते बोलला, त्यामुळे ऍक्च्युली फक्त हे येणार आहे. आणि अबव ग्रेट इनडिफरन्स येण्याचा संबंध नाही, त्यामुळे फक्त पर्याय 2 हे याचं उत्तर आहे. आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द वर्ड मिल्क इज यूज्ड ॲज अन ॲडव्हर्ब. बघा ॲडव्हर्ब, ॲडव्हर्ब म्हणजे काय करतो बघा, एक तर वर्बच्या अर्थामध्ये अधिक भर घालतो, दुसरं वाक्यामध्ये एखादं ॲडजेक्टिव्ह असेल तर त्याच्याही अर्थामध्ये भर घालतो, आणि ॲडव्हर्ब जर वाक्यामध्ये असेल तर त्याच्याही अर्थामध्ये अजून भर घालतो. तर आता इथे बघा, मिल्क इज गुड फॉर हेल्थ, इथे हा सब्जेक्ट आहे आणि तो सब्जेक्ट आहे म्हणजे अर्थातच तो नाऊन आहे, त्यामुळे हे वाक्य अजिबात चालणार नाहीये. पुढचं बघा, आय गेव द बेबी अ मिल्क चॉकलेट. इथे तुम्हाला चॉकलेट हे नाऊन आहे हे दिसतंय, त्याच्या पूर्वी इकडे मिल्क दिसतंय, म्हणजे हे इथे ऍडजेक्टिव्ह प्रमाणे यूज झालंय. आता दुसरं उरलं फक्त सी, सी फक्त इथे दिसतंय, त्यामुळे अर्थात पर्याय हा. आता इथे बघूया आपण, सर्व नाऊन हे ऍडजेक्टिव्ह आणि ऍडजेक्टिव्हला एनहान्स केलंय म्हणून हा आहे ॲडव्हर्ब. ओके.
Change the degree. No other train is as comfortable as the Tejas Express. सगळ्या ट्रेनच्या पूर्वी नेहमी द असतं, हा नियम लक्षात ठेवा. माझं पुस्तक जर तुम्ही बघितलं, त्या पुस्तकामध्ये मी मुद्दामून एक चार्ट दिलेला आहे आणि त्या चार्टमध्ये मी असं दिलेलं आहे बघा, नो अदर ॲडजेक्टिव्हचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये मी हे 3 टेबल दिलेले, तेवढे फक्त टेबल केले ना बास होऊन जातं. जर टेबल पाठ केलं तर अशी उत्तर लगेच मिळतात. काय पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये नेहमी जर नो अदर असेल तर त्याच्या कंपॅरेटिव्ह मध्ये नेहमी हेच असतं आणि सुपरलेटिव्ह मध्ये पण हेच असतं. बघूया आता इथे काय दिले बघा, कंपॅरेटिव्ह डिग्री. त्यामुळे आपल्याला काय आलं पाहिजे, दॅन एनी अदर. आता बघायचं इकडे दॅनच्या नंतर एनी अदर नाही, चूक. इकडे देनच्या नंतर एनी अदर आहे, बरोबर. इकडे काही संबंधच नाही, कंपॅरेटिव्ह डिग्रीसाठी दॅन वापरलं पाहिजे, ते दिलेलंच नाहीये, चालणारच नाही. आणि द मोस्ट कम्फर्टेबल हे कधी कंपॅरेटिव्हला चालत नाही, म्हणून हे चूक. अर्थातच फक्त बी असलेला पर्याय कुठे दिसतोय बघा, हाच फक्त बरोबर आहे. पुढचं बघा, डोंट अनॉय दॅट बुल. अनॉय म्हणजे रागावणे, रागाला आणणे, बरोबर आहे, त्याला त्रास देणे मुद्दामून. डोंट अनॉय दॅट बुल म्हणजे त्या बैलाला त्रास देऊ नका, चिडवू नका. ऑर मे अटॅक यू, बरोबर आहे. काय दिले बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग प्रोनाउन्स करेक्टली अग्रीज विथ द नाउन बुल म्हणजे बुल साठी वापरला जाणारा. इंग्लिशमध्ये आपल्याला नियम माहिती आहे काय, की ज्या वेळेला प्राणी आणि कुठलीही निर्जीव असेल तर त्यासाठी इटच वापरलं जातं. त्यामुळे अर्थातच इट कुठे दिसतंय ते बघा, आणि तो पर्याय फक्त तुम्हाला इथे दिसतोय बघा, म्हणजे फक्त डी असलेलं उत्तर हे फक्त बरोबर येणार आहे. म्हणजे त्या बैलाला त्रास देऊ नका, चिडवू नका, नाहीतर तो तुमच्यावर अटॅक करेल. पुढचं बघा, चेंज द कंपाऊंड सेंटेन्स इनटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स दिलेलं आहे आपल्याला आणि त्याचं कॉम्प्लेक्स करायचं आहे. कॉम्प्लेक्स म्हणजे फक्त नॉन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज काय ॲडव्हर्ब क्लॉज असतात. ओके, आता सर्च हिज पॉकेट्स कंपाऊंड सेंटेन्स आहे, म्हणजे त्याची खिसे आहेत ना ते तपास आणि तुला घड्याळ मिळेल. म्हणजे जर तू त्याचे खिसे तपासलेस तर तुला घड्याळ मिळेल, बरोबर आहे. म्हणजे इफचा जो रूल आहे काय, इफच्या नंतर सिंपल प्रेझेंट आणि त्याच्यानंतर सिंपल फ्युचर ही कंडिशन असलेलं वाक्य जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये पाहिजे. मराठीमध्ये जर तुम्हाला सिंपलचं कंपाऊंड, कंपाऊंडचं कॉम्प्लेक्स किंवा कॉम्प्लेक्सचं सिंपल किंवा कॉम्प्लेक्सचं कंपाऊंड वगैरे वगैरे जर करता आलं तर मराठीतलं आलं तर इंग्लिश फक्त वाक्य समजले पाहिजे. अर्थातच इथे ते नाही समजलं तर इथे समजणं खूप सोपं आहे, की बाबा इथे तुम्हाला फक्त एकच सब्जेक्ट आणि एकच वर्ब मिळतोय, त्यामुळे हे चालणार नाही. इकडे इन्फिनिटिव्ह लावलेलं आहे त्यामुळे हे पण सिंपल सेंटेन्स आहे, त्यामुळे हेही चालणार नाही. आणि इथे मात्र बरोबर दिसते बघा, इफ यू सर्च हिज पॉकेट्स, जर तू त्याचे खिसे तपासलेस तुला घड्याळ मिळेल. म्हणजे फक्त सी असलेलं उत्तर अर्थात फक्त हे आहे, त्यामुळे पर्याय हा बरोबर आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज अँटोनिम्स. विरुद्धार्थ असलेला शब्द बघायचा आहे. कशाला, एक्स्ट्राव्हॅगंट. एक्स्ट्राव्हॅगंट म्हणजे उधळपट्टी करणारा, बरोबर आहे, असा जो असतो त्याला एक्स्ट्राव्हॅगंट असं म्हणतात. खूप जास्त खर्च करणारा असा असतो तो. म्हणजे अर्थातच बघा, अँटोनिम शोधायचं आहे. कॉस्टली हा त्याला सिनोनिम असणार आहे. शोई म्हणजे दिखाऊ, अर्थातच चालणार नाही, कारण का काय अर्थच नाही त्याला. थ्रिफ्टी म्हणजे कंजूस. शोई म्हणजे दिखाऊ, म्हणजे थोडक्यात एक्स्ट्राव्हॅगंट जो असतो ना तो तसाच असतो. थ्रिफ्टीचा अर्थ आहे कंजूस आणि अबंडंट याचा अर्थ आहे विपुल, मोठ्या प्रमाणात. ओके, म्हणजे अर्थातच बघा, एक्स्ट्राव्हॅगंट कॉस्टली नाही चालणार, शोई पण नाही चालणार. म्हणजे थोडक्यात फक्त सी असलेला पाहिजे, की जो इथे तुम्हाला दिसतोय, त्यामुळे हे याचं उत्तर आहे. आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट एक्सप्रेशन फ्रॉम द फॉलोइंग. बरोबर आहे, इनडायरेक्ट एक्सप्रेशन बरोबर कुठलं आहे ते बघायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू, ही सेज. इनडायरेक्ट स्पीच मध्ये तुम्हाला नेहमी हे माहित असलं पाहिजे
की जर रिपोर्टिंग व्हर्ब हे जर प्रेझेंट मध्ये असेल तर त्याच्या पुढे कोणताही काळ किंवा हेल्पिंग वर्ब चालतं. ओके. पण जर रिपोर्टिंग वर्ब पास्ट मध्ये असेल तर मात्र त्याच्या पुढचे एक फक्त त्रिकालाबाधित युनिव्हर्सल ट्रूथ सोडलं तर बाकी सगळे हे कॉरस्पॉन्डिंग पास्ट मध्येच सगळे वाक्य असतात. आता इकडे बघूया. पहिलं काय, रिपोर्टिंग वर्ब प्रेझेंट मध्ये, त्यामुळे ही सेज दॅट आय हॅव डन माय ड्युटी. मग आता इथे बघा, बरं आधी आपण सगळी वाक्य बघूया. त्यामुळे ही सेज इथे टेन्स बरोबर आहे. ओके. परंतु आपल्याला नंतर बघायचं आहे की हे बरोबर आहे का. ओके. मग तो म्हणतो की मी माझी ड्युटी केलेली आहे, म्हणजे तो म्हणतो त्याने त्याची ड्युटी केलेली आहे असं म्हणायला पाहिजे. म्हणून इकडे हे वाक्य चालणार नाही. त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. पुढचं बघा, ही सेड, म्हणजे आता इथे काय केलंय, पास्ट आहे, इकडे प्रेझेंट आहे, इथे टेन्स चालणार आहे, पण प्रोनाउन फक्त चुकीची वापरलेली आहेत. पहिल्या याच्यामध्ये टेन्स बरोबर आहे, प्रोनाउन चुकीचा आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, ही सेड, म्हणजे इथे पण टेन्स चालणार आहे हा, परंतु इकडचा टेन्स आहे ना तो मात्र टेन्स चुकीचा आहे. ओके. त्यामुळे ते चालणार नाही. बाकी इकडे प्रोनाउन आहे ना हे मात्र बरोबर आहे. ओके. तिसऱ्या याच्यामध्ये बघूया आता आपण. इकडे पास्ट आहे, या पास्ट प्रमाणे इकडे बघा कॉरस्पॉन्डिंग पास्ट पाहिजे, त्यामुळे ते परफेक्ट पास्ट दिसतोय, तोही बरोबर दिसतोय आणि प्रोनाउन पण बरोबर दिसतंय. म्हणजे इकडे रिपोर्टिंग वर्बचा टेन्स आणि ह्याचा टेन्स हे पण दोन्ही मॅच होत आहेत आणि प्रोनाउन पण मॅच होत आहेत, त्यामुळे सी हे वाक्य बरोबर आहे. पुढचं बघा, ही सेड व्हेदर ही हॅज डन हिज ड्युटी. आता इथे मात्र व्हेदर टाकलेलं आहे, याची गरज नाही, कारण का व्हेदर हे फक्त प्रश्नासाठी वापरलं जातं आणि ते प्रश्नाचा काही संबंध नाही. दुसरं सगळ्यात महत्वाचं इथे परफेक्ट प्रेझेंट वापरलेला आहे, तोही चालणार नाही, कारण का इथे पास्ट असल्यावर इकडे परफेक्ट म्हणजे प्रेझेंट कुठलंही चालणार नाही. म्हणजे फक्त सी हे वाक्य बरोबर आहे की जे फक्त तुम्हाला इथे दिसतं, म्हणून फक्त हा पर्याय बरोबर. चेंज सेंटेन्सेस इनटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. काय दिले बघा, पहिलं सेंटेन्स हे दिलंय, नियमित व्यायाम कर, टेक एक्सरसाइज रेग्युलरली, दॅन यू कॅन गेट फिट अँड हेल्दी. मग तू फिट आणि हेल्दी राहू शकतो. परत इथे पण तसंच आहे, जर तू एक्सरसाइज रेग्युलरली घेतली तर तू फिट राहू शकतो. म्हणजे इथे पण इफच्या नंतर प्रेझेंट आणि त्याच्यानंतर फ्युचर. आणि इथे तुम्हाला हे दिसेल की बघा इथे इफ आहे आणि इकडे कॅन आहे आणि अर्थ तसाच्या तसा बरोबर आहे, त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. इथला कॅन आहे हा फ्युचर दाखवतो, हे लक्षात ठेवा. आपल्याला फ्युचर म्हटल्यानंतर फक्त विलच वाटतं, तर असा काही इंग्लिशमध्ये नियम नाही. माझ्या द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे ते नीट व्यवस्थित वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल. बाकी इकडे टेक एक्सरसाइज रेग्युलरली हे फक्त दोन वाक्य, काही न देता फक्त मुद्दाम जशी तशी लिहिलेली आहेत, बाकी काही गेलेलं नाहीये. नेक्स्ट, रेग्युलर एक्सरसाइज कॅन कीप यू फिट अँड हेल्दी. याच्यामध्ये हे पण सिंपल सेंटेन्स बनवलेलं आहे, त्यामुळे कॉम्प्लेक्स साठी फक्त पर्याय ए बरोबर आहे, त्यामुळे 2 याचं उत्तर आहे. गिव्ह अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. ओके. आता याचा विरुद्ध अर्थ घ्यायचे आपल्याला. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, जिथे जिथे तुम्हाला को दिसतं त्यावेळी ते एकमेकाच्या सहकार्याने वगैरे असतं, एवढं तर आपल्याला माहिती आहे. कोऑपरेटिव्ह सोसायटी, कोॲलिशन गव्हर्नमेंट वगैरे आपल्याला माहिती आहे. ओके. त्यामुळे को असलं म्हणजे काहीतरी एकत्र चाललेलं वगैरे असे. आणि कॉन्करचा अर्थ तोच आहे. कॉन्कर हे ज्या वेळेला क्रियापद म्हणून वापरलं जातं त्यावेळी त्याचा अर्थ सहमत होणे किंवा सहमत असणे असतो. शब्द कसे लक्षात ठेवायचे असतात हे समजून घ्या. अशा प्रकारे जर शब्द लक्षात ठेवले ना तर कधी विसरले जात नाहीत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कॉन्कर याचा आता इथे कुठे कुठे अँटोनिम दिसते ते बघूया आपण. बरं, आणि पुढचा आहे डेवियस. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो डेव्हिलचा अर्थ काय? डेव्हिल म्हणजे दुष्ट, दुष्ट, एवढं माहिती आहे. मग आता इथला जो डेव्हिल आहे हा डेव्हिल हा डेव्हियस हा असाच आहे, कळलं, त्याच्या प्रवृत्तीचा आहे. थोडक्यात कॉन्करसाठी हे चालेल आपल्याला, ॲग्रीमेंट हे चालू शकतं, परंतु हे समानार्थी आहे, लक्षात ठेवा. ओके. ट्रिकी आहे हे पण याच्यासारखी आहे, समानार्थी आहे, चालू शकतं. कोलॅबरेट हे समानार्थी आहे,
कनिंग, लबाड हे पण समानार्थी आहे, त्यामुळे हे दोन पर्याय तर निघूनच गेलेले आहेत. ओके, त्यामुळे ए आणि सी तर कुठे आहे? बरं, बीचं बघूया. बीचा अर्थ आहे अप्रूव्ह, मान्य करणे. बरोबर आहे, म्हणजे कॉन्कर आणि हा सेम आहे, त्यामुळे अर्थातच हे पण चालणार नाही. आर्टफुल माहिती आपल्याला. मग इथे बघा, हे तुम्हाला दिसतंय बरोबर, सहमत असणे, सहमत नसणे, आणि इकडे डेव्हियस म्हणजे फसवणारा, फसवी वृत्तीचा, दुष्ट प्रवृत्तीचा, आणि इथे स्ट्रेट, साधा सरळ गोळा. त्यामुळे इथे दोन्हीकडे अँटोनिम दिसत आहेत. मग डी कुठे आहे बघा, फक्त इथे आहे, त्यामुळे हा अर्थ बरोबर आहे. बरेच जण मला म्हणत असतात की सर सिनोनिम्स अँटोनिम्स कसे लक्षात ठेवायचे, कसे पाठ करायचे. तर मित्रांनो, याच्यासाठी ना थोडेफार आधी शब्द माहिती असावे लागतात. ते जर थोडेफार शब्द माहीत असतील ना, तर त्याच्यामध्ये ट्रिक करून, युक्त्या करून, काही ना काहीतरी संबंध करून करता येतात. नाहीतर रट्टा कितीही मारला तर ऐन परीक्षेच्या वेळेला तो लक्षात राहीलच असं नाही. ओके, चला पुढचं बघूया. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. करेक्ट सेंटेन्स कुठला आहे? वॉक केअरफुली लेस्ट यू शुड नॉट स्टंबल अँड हर्ट युअरसेल्फ. मित्रांनो, हे वाक्य पहिलं, सगळ्यात पहिल्यांदा आपण कशावरती आहे? तर कंजंक्शन वरती हे वाक्य आहे. ओके, कंजंक्शनचा रूल काय? तर लेस्ट असेल तर त्यापुढे शुडच पाहिजे, परंतु निगेटिव्ह म्हणजे शुडच्या नंतर नॉट नसलं पाहिजे. कळलं? म्हणजे वॉक केअरलेसली लेस्ट यू शुड स्टंबल अँड हर्ट युअरसेल्फ एवढं असलं असतं तर हे वाक्य बरोबर असलं असतं. ओके, पुढचं. ही रिनाउन्स्ड बोथ हिज फॅमिली ॲज वेल ॲज हिज फ्रेंड्स. बघा आता इकडे, ही रिनाउन्स्ड बोथ हिज फॅमिली ॲज वेल ॲज हिज फ्रेंड्स, हे पण कंजंक्शन आहे. आणि कंजंक्शन काय आहे बघा? बोथ आणि त्याच्यानंतर अँड असतं. बरोबर आहे, म्हणजे ही रिनाउन्स्ड बोथ हिज फॅमिली, आणि इकडे ॲज वेल ॲजच्या ऐवजी इथे अँड पाहिजे होतं. कळलं? अँड हिज फ्रेंड्स असं जर असलं असतं तर हे वाक्य बरोबर झालं असतं. त्यामुळे हेही वाक्य चूक, म्हणजे पहिलंही वाक्य चूक आलं आणि हेही वाक्य चूक आलं. पुढचं बघूया. ऑल्दो ही इज रेग्युलर, जरी तो नियमित असला, ही इज स्लो इन हिज वर्क, पण तो कामामध्ये अत्यंत सुस्त, मंद आहे, हळू काम करतो. इथे मात्र या वाक्यामध्ये काही चूक दिसत नाही, त्यामुळे सी बरोबर आहे. आता सी कुठं कुठं बरोबर आहे बघा, इथं आहे आणि इथे आहे, त्यामुळे हे तर दोन पर्याय येऊच शकत नाही. हे तर आपण बघितलं, कारण का ए इथे पण दिसतोय आणि इथे पण दिसतोय, हे दोन पर्याय नाही. आता फक्त या दोन पर्याय होता. नॉट ओनली ही इज कॉन्फिडंट बट ऑल्सो एंटरप्राइझिंग, चूक आहे का? इथे पण तसंच आहे. नॉट ओनली बट ऑल्सो याच्यामध्ये अशा वेळेला, ज्या वेळेला ही कंजंक्शन दिलेली असतात, त्या कंजंक्शन मध्ये बघायचं असतं की शेवटचा कंजंक्शनचा जो काही भाग आहे त्या भागानंतर इथे जो पार्ट ऑफ स्पीच आहे तोच इथे पण असला पाहिजे. बरोबर आहे. मग इकडे बघा काय, एंटरप्राइझिंग हे ऍडजेक्टिव्ह आहे. बरोबर आहे. मग इथे ज्याप्रमाणे ऍडजेक्टिव्ह आहे त्याप्रमाणे नॉट ओनलीच्या नंतर सुद्धा ऍडजेक्टिव्ह पाहिजे होतं, की जे इथे दिसतंय. म्हणजे हे वाक्य असं असायला पाहिजे होतं, ही इज नॉट ओनली कॉन्फिडंट बट ऑल्सो एंटरप्राइझिंग. पण हे वाक्य चुकीचं आहे. अर्थातच फक्त हा पर्याय बरोबर आहे, त्यामुळे हे आपलं उत्तर आहे. चेंज द फॉलोइंग सिंपल सेंटेन्स इनटू कंपाऊंड सेंटेन्स. तिसरा प्रश्न आलेला आहे सिंथेसिस वरती. काय करायचं आहे? सिंपल सेंटेन्स कंपाऊंड करायचं आहे. इन स्पाइट ऑफ हिज हाय मार्क्स, ज्याला जास्त मार्क असूनही, इन स्पाइट हे नेहमी कॉन्ट्रास्ट दर्शवत असतं, च्या ऐवजी असा अर्थ असतो. ही डिड नॉट गेट ऍडमिशन, म्हणजे जास्त मार्क असून सुद्धा त्याला प्रवेश मिळाला नाही. पहिलं वाक्य बघा, कंपाऊंड करायचंय. इथे कुठलंही कंजंक्शन आपल्याला दिसत नाही, त्यामुळे अर्थात ते वाक्य चुके बघायचीच गरज नाही. फक्त बी असलेला पर्याय कुठे येतो बघा, बस तेवढंच उत्तर आलं पाहिजे, बघायची गरज नाही. काही सेकंदात उत्तर मिळू शकतं जर अर्थ बरोबर माहित असेल तर. आणि तुम्हाला माहिती आहे स्टील हे काय आहे? ऍडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन आहे, की जे फक्त आणि फक्त कंपाऊंड सेंटेन्स बनवण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे याचा ग्रुप आहे, तुम्हाला माहिती आहे, बट आहे, येट आहे, स्टील आहे, नेव्हरदिलेस आहे, हाऊएव्हर आहे, व्हाईल आहे, व्हेअरएज आहे, अशा सगळ्या प्रकारचे कंजंक्शन याचे आहेत. ओके, त्यामुळे फक्त बी बरोबर आहे, त्यामुळे हे उत्तर फक्त बरोबर आहे. चूज द सेंटेन्स और सेंटेन्सेस इनकरेक्ट. इनकरेक्ट सेंटेन्स कुठलं आहे? सिन्स आहे, सिन्सच्या नंतर आय हॅव लेफ्ट कॉलेज आहे, त्यामुळे अर्थातच हा पर्याय चूक आहे. कारण का सिन्स हे प्रेपोजिशन असल्यानं ज्या वेळेला असतं त्यावेळेला सिन्सच्या नंतर नेहमी
सिंपल पास्ट किंवा भूतकाळ दर्शवणारं कोणतंही एखादा वर्ड किंवा फ्रेज वापरायला लागते ज्यावेळी ते प्रेपोजिशन म्हणून असतं. हाच नियम सिन्सचा कंजंक्शनसाठी सुद्धा आहे. इथे सिन्स हे कंजंक्शन म्हणून वापरलं गेलं आहे, नीट लक्षात घ्या. इथे प्रेपोजिशन नाही. सिन्स या कंजंक्शनचा नियम असा आहे की सिन्सच्या नंतर नेहमी सिंपल पास्टच असला पाहिजे. माझ्या पुस्तकामध्ये मी टेन्सेसमध्ये सिन्स याच्यानंतर काय असलं पाहिजे हे परफेक्ट प्रेझेंटच्या नियमामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर या सिन्सच्या नंतर इकडे हे आहे म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. अर्थात हे वाक्य चुकीचं आहे म्हणजे ए जिथे जिथे आहे ते चूक, त्यामुळे हेही चूक आणि हेही चूक. आता पुढचं बघूया. आय हॅव नॉट प्लेड क्रिकेट सिन्स आय लेफ्ट कॉलेज. इकडे सिंपल पास्ट दिसतोय पण हे वाक्य बरोबर आहे, त्यामुळे ओनली बी असलेलं पर्याय 1 याचं उत्तर आहे. Which one of the following is correct? Yes, no question. Structure of sentence वरती आधारित हा प्रश्न आहे. ओके. He asked me if I knew who that girl was. कळलं का? If I knew who that girl was. बघा. If I knew who that girl was. ओके. बरं आता बघूया. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचं माहिती का, हा इथला जो वाक्याचा भाग आहे ना त्या वाक्याच्या भागाचा आपल्याला काय येस नो क्वेश्चन कुठे खाली बरोबर आहे हे बघायचं आहे. आता इथे इफ आय न्यू म्हणजे हा सिंपल पास्ट तुम्हाला दिसतोय, म्हणजे ह्याचा जर सिंपल प्रेझेंट केला तर तुमचा उत्तर बरोबर येईल. मग आता सिंपल प्रेझेंटसाठी सहाय्यकारी क्रियापद कुठले आहेत बघा, डू किंवा डज. त्याच्यामध्ये आपल्याला हे माहिती आहे हे आपण कशासाठी वापरतो, आय, वी, यू आणि प्लुरल नाउन साठी वापरतो. बरोबर आहे. आणि डज हे कशासाठी वापरतो तर थर्ड पर्सन सिंग्युलर एकवचन. बरोबर आहे. यांच्यासाठी वापरलं जातं. आता बघा सगळ्यात पहिल्यांदा एक तर आपल्याला हे समजलं पाहिजे सिंपल प्रेझेंट करायचं आहे, त्यामुळे इकडे सगळीकडे काय दिसतंय बघा तुम्हाला, त्यामुळे हे अजिबातच चालणार नाही. बरोबर आहे. मग आता हे अजिबात चालणार नाही कारण काय इथे सगळीकडे डीड आहे. बरोबर आहे. आणि इथे अर्थात आपल्याला डायरेक्ट म्हणजे हा जो येस नो क्वेश्चन आहे त्या येस नो क्वेश्चनचं इनडायरेक्ट स्पीच इथे केलेलं दिसतंय, त्यामुळे आपल्याला डायरेक्ट करावं लागणार आहे. मग इकडे ही आस मी आहे ना, मला विचारलं, मला विचारलं म्हणजे त्यांनी वाक्य असं आलं पाहिजे बघा, ही आस मी कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा. इफ च्या ऐवजी आता इकडे आपल्याला घ्यायचे डू आणि आय साठी आता इथे येणार आहे कारण त्यांनी मला विचारलं की तुला ती मुलगी माहित आहे का, म्हणजे डू यू नो आणि मग हू इज दॅट गर्ल. ओके. त्यामुळे इकडे बघा फक्त हे बरोबर आहे, त्यामुळे अर्थातच पर्याय 4 याचं उत्तर येणार आहे. डीड असलं असतं तर इकडे आपल्याला परफेक्ट पास्ट घ्यायला लागला असतं ना, एवढ्याच्यावर आपल्याला लगेच समजतं ते. ओके. त्यामुळे हे उत्तर चेंज द फॉलोइंग सिंपल सेंटेन्स इनटू कंपाऊंड सेंटेन्स. चौथं वाक्य सिंथेसिस वरती विचारलेलं. टू हिज ग्रेट डिसअपॉइंटमेंट म्हणजे त्याला निराशा झाली कशामुळे, ही फेल्ड इन द एक्झामिनेशन. ओके. आता याचं काय करायचं आपल्याला, हे सिंपल सेंटेन्स दिसतंय त्याचं आपल्याला कंपाऊंड करायचं आहे. कंपाऊंड करायचं आहे म्हणजे इथे लगेच तुम्हाला दिसतंय बघा अँड, जे कंपाऊंडचं कंजंक्शन आहे म्हणजे ही फेल्ड इन द एक्झामिनेशन अँड ही वॉज ग्रेटली डिसअपॉइंटेड. हे वाक्य बरोबर आहे. पुढचं बघा, हिज ग्रेट डिसअपॉइंटमेंट इज, इथे कंजंक्शन नाहीये आणि ते दॅट हे कंजंक्शन जे असलं असतं ते वाक्य बरोबर असलं असतं परंतु ते कॉम्प्लेक्स झालं असतं, हे लक्षात ठेवा. नाउन क्लॉज येतो काय तो आपण जाऊया, त्यात आपल्याला काही बघायचं नाहीये. पण हिज ग्रेट डिसअपॉइंटमेंट इज, हे वाक्यच मुळात ग्रॅमॅटिकली चुकीचं आहे का, कारण का इथे दॅट हे कंजंक्शन नाही. दॅट कंजंक्शन असलं तर ते बरोबर झालं असतं वाक्य पण ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स झालं असतं. नाउन आणि तो नाउन क्लॉज आहे त्यामुळे फक्त ए बरोबर आहे जे फक्त तुम्हाला इथे दिसतं, त्यामुळे पर्याय 3 याचं उत्तर आहे. लेट द लाईट बी स्विच ऑफ. चौथा प्रश्न आलेला आहे बघा याच्यावरचा पॅसिव्हवरचा लेटचा आहे आणि लेट असल्यानंतर आपल्याला माहिती आहे एकतर लेटनी पण वाक्य करता येतं परंतु इथे सब्जेक्ट दिलेलं नाही त्यामुळे लेटनी वाक्य करता येणार नाही. मग दुसरं एक फक्त आज्ञार्थीच असू शकतं. मग इकडे आज्ञार्थी वाक्य हे नाहीये, हे पण नाहीये, हे पण नाहीये, फक्त हे आहे. मग फक्त डी असलेलं पर्याय 1 याचं उत्तर आहे.
आयडेंटिफाय द वर्ड्स विच टेक्स द प्रिफिक्स en. बरोबर आहे. ज्या वेळेला नाऊन पासून तुम्हाला वेगवेगळे व्हर्ब बनवायचे असतात, बरोबर आहे, त्याला काही प्रिफिक्स आणि काही सफिक्स वापरले जातात. आपल्याला फक्त बघायचंय en कुठे लागतं. बरोबर आहे. वॉर म्हणजे युद्ध, एन वॉर कधी होत नाही. कॉल, याच्याही एन कॉल असं होत नाही. स्लेव म्हणजे गुलाम आणि एनस्लेव म्हणजे एखाद्याला गुलाम करणे. जसं ब्रिटिश एनस्लेव्ड इंडिया, त्यामुळे एनस्लेव गुलाम करणे. आणि डेंजर आहे, त्याचं एन डेंजर होतं म्हणजे धोक्यात घालणे. नाऊन पासून ज्या वेळेला इन लागतं त्यावेळेला त्याचं इन ला ज्या वेळेला लागतं त्यावेळेला ते क्रियापद होतात. स्लेव गुलाम, गुलाम करणे. डेंजर धोका, एन डेंजर धोक्यात घालणे. ओके. त्यामुळे फक्त सी आणि डी हे दोन बरोबर आहेत. ते कुठे दिसते ते बघा, ते फक्त इथे दिसतंय, त्यामुळे हे पर्याय आपलं उत्तर आहे. पुढचे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट मिनिंग ऑफ द फ्रेज. कुठली फ्रेज आहे? कॉल अ स्पेड. स्पेड म्हणजे फावडं. म्हणजे एखादा माणूस असताना फावड्याला फावडं बोलतोय, नाही रे तू ना, म्हणजे तू नाही, तू खोटाळा देतेस, बस खोटाळा. किती स्पष्टपणे बोलतो तो बघा, म्हणजे तो भेदभाव ठेवत नाही. ओके. बघा इथे दिले स्पीक ट्रूली म्हणजे खरं बोलणे. तो ते खरं बोलतोय असं त्याचा अर्थ होत नाही, कळलं का? तोंडावर बोलणं म्हणजे खरं बोलणं असं नाही. फ्लुएंटली म्हणजे सफाईदार बोलणे, फ्लुएंटली चालणार नाही. त्यामुळे स्पीक सायलेंटली शांतपणे बोलणे हेही चालणार नाहीये. आणि फक्त इथे स्पीक फ्रँकली मनमोकळेपणाने बोलणे हा याचा खरा अर्थ आहे. विच वर्ड इज अपोजिट इन मिनिंग. अपोजिट मिनिंगचा काढायचा आहे. टू द वर्ड प्रिंटेड इन कॅपिटल्स इन द गिवन सेंटेन्स. इकडे दिले बघा हेल्दी. ओके. इटिंग बनाना म्हणजे काय? केळी खाणे. कॅन बी हेल्दी फॉर बेबीज. लहान बाळ जे असतात, लहान लहान मुलं जी असतात त्यांच्यासाठी हे हेल्दी असू शकतं. आणि सल्युब्रेसचा अर्थ तो आहे आरोग्यवर्धक, आरोग्याला हितकारक असं जे असतं त्याला सल्युब्रेस असं म्हणतात. उदाहरणार्थ जर तुम्हाला एखाद्याला समजा खूप आजार असेल तर काही वेळेला ना डॉक्टर सांगतात की नाही याचं हवामान जर बदली करा, या हवामानातून दुसऱ्या हवामानात नाही का आरोग्यवर्धक असं ते हवामान असलं पाहिजे. सॅल्युब्रियस कळतंय. तर हा याचा अर्थ आहे. दुसरा लशस. अर्थ लक्षात ठेवायला खूप सोपा आहे. लशस म्हणजे लुसलुशीत जे असतं ना, जसं केळं जे असतं ना ते लुसलुशीत असतं बघा. दात नसलेल्या माणसाला सुद्धा खाता येतं, पण हे इथे चालणार आहे का? कारण त्याचा अर्थ हेल्दी होत नाही. त्यामुळे हा सिनॉनिम आहे, हा कुठलाच अर्थ याच्याशी जुळत नाही. दुसरं डिलिटेरियस. मित्रांनो तुम्हाला डिलीटचा अर्थ माहिती आहे? एवढ्या एका याच्यावरून तुम्हाला लगेच माहिती पडेल की हे काय आहे ते. ओके. तर इथे हेल्दी, डिलिटेरियस असं कमी होणार आहे. आणि डिससर्व्हिस म्हणजे ज्याला म्हणतात ना एखादं काम चांगलं न करणे, सेवा चांगली न करणं जे असतं ना त्याला डिससर्व्हिस असं म्हणतात. त्यामुळे इथे फक्त हा एकमेव अर्थ याचा होणार आहे. कळतंय? म्हणजे डिलिटेरियस म्हणजे कमी होणारा, क्षीण जो असतो, दुबळा जो असतो त्याला डिलिटेरियस म्हणतात. डिलीट म्हणजे काढून टाकणे, माहिती नाही तुम्हाला, वगळणे, तसा तो डिलिटेरियस अर्थ इथे होतो. त्यामुळे इथे पर्याय 3 याचं उत्तर. आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द वर्ड मड इज युज्ड ॲज ॲडजेक्टिव्ह. किती सोपं विचारलंय बघा. मेड ऑफ मड प्रेपोजिशन नंतर आहे, त्यामुळे आता हे नाऊन आहे आणि इकडे नाऊन आहे, त्याच्या पूर्वी इथे मड दिसतंय, त्यामुळे हे ॲडजेक्टिव्ह आहे. त्यामुळे फक्त बी असलेलं उत्तर कुठे आहे बघा, याचं उत्तर आहे. वी our hotel before it started raining. बरोबर आहे. आता इथे which one of the following verb forms किंवा फॉर्म म्हणजे कुठला क्रियापदाचं रूप जे आहे एक्सप्रेसेस द ऍक्शन इन पास्ट परफेक्ट इन द सेंटेन्स. बघा परफेक्ट पास्ट साठी कुठलं क्रियापदाचं रूप वापरायचं ओळखायचं आहे. सिंपल पास्ट, कंटिन्युअस पास्ट, सिंपल पास्ट. फक्त हे किती सोपं विचारलंय बघा. 5वी 6वीच्या मुलाने इतकं सोपं विचारलेलं आहे. ओके. Next, which one of the following words is synonymous with the word lenient? Lenient म्हणजे कनवाळू, दयाळू असा त्याचा अर्थ आहे. लेझी, आळशी चालणार नाही, आपल्याला सिनोनिम शोधायचा आहे. लक्झरियस माहिती आहे सगळ्यांना, चालणार नाही. लिबरल मुक्त स्वातंत्र्य देणारा, चालणार नाही. जेंटल हळवा, नम्र, त्यामुळे इथे हा अर्थ त्याचा येणार आहे. ही हॅज अ नॅरो एस्केप. अर्थात एस्केपच्या नंतर नेहमी फ्रॉमच लागतं, पण हे का लागतं ते नीट लक्षात ठेवा.
एस्केप, कारण का ह्याच्यानंतर पुढे कदाचित तुम्हाला परीक्षांमध्ये एस्केप वरती अजून प्रश्न विचारले जाऊ शकतात. कारण का एस्केप हा शब्द असा आहे, हे क्रियापद असं आहे की ज्या एस्केपच्या नंतर फ्रॉम सुद्धा लागतं आणि काही वेळा लागत पण नाही. ते कधी लागतं आणि कधी लागत नाही ते फक्त लक्षात ठेवा. ज्या वेळेला एस्केप हे ज्या वेळेला तुम्ही इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब असतं ते, त्यावेळेला तिकडे फ्रॉम लागतं. ओके, त्यामुळे ते फ्रॉम आहे, त्यामुळे पर्याय हा फक्त एक असलेल्याचं उत्तर आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स. बरोबर आहे. द प्रोफेसर ब्रॉट आउट द आयडिया क्लिअरली. ब्रिंग आउट व्यक्त करणे, एक्सप्रेस करणे, क्लिअरली सांगणे असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे करेक्ट सेंटेन्स मध्ये हे तर येणार आहे. पुढचं, द प्रोफेसर ब्रॉट विथ द आयडिया. ब्रॉट विथ कधी नसतं आणि ब्रॉट इन म्हणजे फायदा करून घेणे वगैरे असा अर्थ असतो. त्यामुळे इथे आई अर्थ चालणार नाहीये, पण फक्त ए असलेलं उत्तर जे आहे त्याचं उत्तर आहे. नन ऑफ अस न्यू द वे. आमच्यापैकी कोणालाही रस्ता माहीत नव्हता. नन आहे, त्यामुळे करेक्ट टॅग मध्ये आपल्याला इतकं समजतं की ते पॉझिटिव्ह असलं पाहिजे आणि इथे पास्ट आहे, त्यामुळे फक्त डिड वीच फक्त येणार आहे, जे पर्याय बी मध्ये आहे. पर्याय 3 याचं उत्तर आहे. नेक्स्ट 91 बघा. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज इन द सेंटेन्स. ऑफ अँड ऑन. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे पंखा असतो किंवा लाईट असतो, त्यावेळेला तो आपण लाईट ऑन करतो, ऑफ करतो, ऑन करतो, ऑफ करतो, असं सारखं करतो का? नाही. म्हणजे अधूनमधून कधीतरी करत असतो. बरोबर आहे. एवढं एकदा समजलं की याचा अर्थ समजेल. आय हॅव बीन लर्निंग फ्रेंच, म्हणजे मी फ्रेंच शिकत आलेलो आहे. ऑफ अँड ऑन फॉर सम टाइम पास्ट, म्हणजे काही काळापासून मी असं करत आलेलो आहे. मग ते रेग्युलरली करतोय का? तर अजिबात नाही करते. स्लगिशली सुस्तपणे करतोय का? अजिबात नाही. तर ह्याचा अर्थ आहे इररेग्युलरली, म्हणजे काही खूप काळ जातोय, बरे काही करत नाही, परत करतोय, परत, म्हणजे असं तो तुटक तुटकपणे करतोय. म्हणजे एकमेव अर्थ याचा बरोबर आहे. लेट्स श्रीनाथ कोच अवर फास्ट बॉलर्स. लेटचं दुसरं वाक्य पॅसिव्हचं याच्यामध्ये येऊन गेलेलं आहे बघा. याच्यामध्ये लगेच समजते तुम्हाला की हा ऑब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे आणि ही सगळी लेटचे आहे. मगाशी लेटचं ते आज्ञार्थी वाक्यासाठी दिलं होतं आपल्याला ऍक्टिव्हाइज करायला. इथे मात्र लेटचं पॅसिव्ह करायचं आहे, कारण का इथे बघा पॅसिव्ह व्हॉइस विचारलेलं आहे. त्यामुळे लेट हे पहिलं असणार आहे. सगळीकडे दिसतंय आपल्याला. अर फास्ट बॉलर्स इथं पण आहे, इथं नाहीये, त्यामुळे चूक. इथे फास्ट नाहीये म्हणून चूक, इकडे पण फास्ट नाही म्हणून चूक. अर्थातच फक्त हेच बघा. लेट अर फास्ट बॉलर्स बी कोच बाय श्रीनाथ. सगळी वाक्य पण काही वेळा बघायची गरज नाही. थोडक्यात एक बघत गेलं ना, म्हणजे एकदा लेट अवर फास्ट बॉलर्स एवढं फक्त बघत सुटायचं. बघा लेट अवर फास्ट बॉलर इथं काही नाहीये, फास्ट झालं काढून टाकलं, इकडे फास्ट काढून टाकलं, चूक. कळतंय? इतकं सोपं आहे. म्हणजे ए फक्त कुठे आहे, कारण फक्त हे वाक्य बरोबर. पुढचं बघा. दिल्ली इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन इंडिया. आता इथे बघा, म्हणजे थोडक्यात मला फक्त हे सांगायचं तुम्हाला की काही काही वेळेला जी वाक्य असतात ती कशी असतात ते बघा. उदाहरणार्थ मगाशी एक टेबल मी सांगितलं तुम्हाला डिग्रीज ऑफ कंपॅरिझनसाठी, तसंच हे दुसरं येते. ज्या वेळेला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये व्हेरी फ्यू असतं, त्यावेळेला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन मोस्ट अदर असतं आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये नेहमी वन ऑफ द याच्यानंतर सुपरलेटिव्ह डिग्री अशी असते. बघा दिसते का इकडे बघा, वन ऑफ द सुपरलेटिव्ह डिग्री, म्हणजे याची पॉझिटिव्ह डिग्री व्हेरी फ्यू मध्ये पाहिजे. इथे आपल्याला काय विचारलंय बघा, किती पटकन आलं बघा. फक्त सी कुठे आहे, म्हणून हे टेबल पाठ करा. माझ्या पुस्तकामध्ये द मास्टर की इंग्लिश ग्रामर याच्यामध्ये मी हे सगळं दिलेलं आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग एक्सप्लेनेशन्स एक्सप्रेसेस मीनिंग ऑफ द वर्ड जिनिओलॉजी. ऍक्च्युली स्पेलिंग चुकलंय, इकडे ओ नकोय, इथे ए पाहिजे होतं, म्हणजे हे ऍक्च्युली असं पाहिजे जिनिओलॉजी. कॅन्सल करायला पाहिजे होतं, पण एवढं पण आपण बघत नाही, त्यामुळे कॅन्सल होत नाही. ओके, असू दे, काय हरकत नाही. जिनिओलॉजी. आता हा जीन्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? जसे माझ्यामध्ये माझ्या आईवडिलांची जीन्स आली, माझ्या वडिलांमध्ये त्यांच्या पूर्वजांचे, असे पूर्वजांपासून जे चालत आले आहेत त्याला जिनिओलॉजी म्हणतात. मग अर्थ सरफेस आहे का?
पर्सन जिनियस चालणार नाही. अकाउंट ऑफ पर्सन डिसेंड्स फ्रॉम हिज अँसेस्टर्स हे एवढं एकमेव बरोबर आहे. इनर पार्ट पण चालणार नाही. त्यामुळे फक्त सी असलेलं उत्तर पर्याय 2. चूज द वर्ड्स हॅव्हिंग मिनिंग ऑपोजिट ऑफ. ऑपोजिट बघायचं आहे आपल्याला आता. ऑपोजिट आता बघा, इमॅक्युलेट. इमॅक्युलेटचा अर्थ आहे, इमॅक्युलेट या शब्दाचा अर्थ आहे स्वच्छ, एकदम साफसुथरा वगैरे असं जे परिस्थिती म्हणा किंवा व्यक्ती असते किंवा एखादी जागा असते ना, त्याला इमॅक्युलेट म्हणतात. मन सुद्धा स्वच्छ असणं वगैरे त्याला इमॅक्युलेट असं म्हणतात. मग आता याला त्यामुळे फ्रॉम आहे, त्यामुळे पर्याय हा फक्त एक असलेल्याचं उत्तर आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स. बरोबर आहे. द प्रोफेसर ब्रॉट आउट द आयडिया क्लिअरली. ब्रिंग आउट व्यक्त करणे, एक्सप्रेस करणे, क्लिअरली सांगणे असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे करेक्ट सेंटेन्स मध्ये हे तर येणार आहे. पुढचं, द प्रोफेसर ब्रॉट विथ द आयडिया. ब्रॉट विथ कधी नसतं आणि ब्रॉट इन म्हणजे फायदा करून घेणे वगैरे असा अर्थ असतो. त्यामुळे इथे आई अर्थ चालणार नाहीये. फक्त ए असलेलं उत्तर जे आहे त्याचं उत्तर आहे. नन ऑफ अस न्यू द वे. आमच्यापैकी कोणालाही रस्ता माहीत नव्हता. नन आहे त्यामुळे करेक्ट टॅग मध्ये आपल्याला इतकं समजतं की ते पॉझिटिव्ह असलं पाहिजे आणि इथे पास्ट आहे त्यामुळे फक्त डिड विच फक्त येणार आहे, जे पर्याय बी मध्ये आहे. पर्याय 3 याचं उत्तर आहे. नेक्स्ट 91 बघा. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज इन द सेंटेन्स. ऑफ अँड ऑन. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे पंखा असतो किंवा लाईट असतो त्यावेळेला तो आपण लाईट ऑन करतो, ऑफ करतो, ऑन करतो, ऑफ करतो, असं सारखं करतो का? नाही. म्हणजे अधूनमधून कधीतरी करत असतो. बरोबर आहे. एवढं एकदा समजलं की याचा अर्थ समजेल. आय हॅव बीन लर्निंग फ्रेंच म्हणजे मी फ्रेंच शिकत आलेलो आहे. ऑफ अँड ऑन फॉर सम टाइम पास्ट म्हणजे काही काळापासून मी असं करत आलेलो आहे. मग ते रेग्युलरली करतोय का? तर अजिबात नाही करते. स्लगिशली सुस्तपणे करतोय का? अजिबात नाही. तर ह्याचा अर्थ आहे इररेग्युलरली म्हणजे काही खूप काळ जातोय, बरे काही करत नाही, परत करतोय, परत म्हणजे असं तो तुटक तुटकपणे करतोय. म्हणजे एकमेव अर्थ याचा बरोबर आहे. लेट्स श्रीनाथ कोच अवर फास्ट बॉलर्स. लेटचं दुसरं वाक्य पॅसिव्हचं याच्यामध्ये येऊन गेलेलं आहे बघा. याच्यामध्ये लगेच समजते तुम्हाला की हा ऑब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे आणि ही सगळी लेटची आहे. मगाशी लेटचं ते आज्ञार्थी वाक्यासाठी दिलं होतं आपल्याला ऍक्टिव्हाइज करायला. इथे मात्र लेटचं पॅसिव्ह करायचं आहे. कारण का इथे बघा पॅसिव्ह व्हॉइस विचारलेलं आहे. त्यामुळे लेट हे पहिलं असणार आहे. सगळीकडे दिसतंय आपल्याला. अर फास्ट बॉलर्स इथं पण आहे, इथं नाहीये, त्यामुळे चूक. इथे फास्ट नाहीये म्हणून चूक, इकडे पण फास्ट नाही म्हणून चूक. अर्थातच फक्त हेच बघा. लेट अर फास्ट बॉलर्स बी कोच्ड बाय श्रीनाथ. सगळी वाक्य पण काही वेळा बघायची गरज नसते. थोडक्यात एक बघत गेलं ना म्हणजे एकदा लेट अवर फास्ट बॉलर्स एवढं फक्त बघत सुटायचं. बघा लेट अवर फास्ट बॉलर इथं काही नाहीये, फास्ट झालं काढून टाकलं, इकडे फास्ट काढून टाकलं, चूक. कळतंय? इतकं सोपं आहे. म्हणजे ए फक्त कुठे आहे कारण फक्त हे वाक्य बरोबर. पुढचं बघा. दिल्ली इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन इंडिया. आता इथे बघा म्हणजे थोडक्यात मला फक्त हे सांगायचं तुम्हाला की काही काही वेळेला जी वाक्य असतात ती कशी असतात ते बघा. उदाहरणार्थ मगाशी एक टेबल मी सांगितलं तुम्हाला डिग्रीज ऑफ कम्पॅरिझनसाठी. तसंच हे दुसरं येते. ज्या वेळेला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये व्हेरी फ्यू असतं त्यावेळेला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन मोस्ट अदर असतं आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये नेहमी वन ऑफ द याच्यानंतर सुपरलेटिव्ह डिग्री अशी असते. बघा दिसते का इकडे बघा. वन ऑफ द सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे याची पॉझिटिव्ह डिग्री व्हेरी फ्यू मध्ये पाहिजे. इथे आपल्याला काय विचारलंय बघा. किती पटकन आलं बघा. फक्त सी कुठे आहे म्हणून हे टेबल पाठ करा. माझ्या पुस्तकामध्ये द मास्टर की इंग्लिश ग्रामर याच्यामध्ये मी हे सगळं दिलेलं आहे. Which one of the following explanations expresses meaning of the word genealogy? Actually स्पेलिंग चुकलंय. इकडे ओ नकोय, इथे ए पाहिजे होतं. म्हणजे हे ऍक्च्युली असं पाहिजे genealogy. कॅन्सल
पाहिजे होता, पण एवढं पण आपण बघत नाही, त्यामुळे कॅन्सल होत नाही. ओके, असू दे, काय हरकत नाही. जिनिओलॉजी. आता हा जीन्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? जसे माझ्यामध्ये माझ्या आईवडिलांची जीन्स आली, माझ्या वडिलांमध्ये त्यांच्या पूर्वजांचे, असे पूर्वजांपासून जे चालत आले आहेत त्याला जिनिओलॉजी म्हणतात. मग अर्थ सरफेस आहे का? तुम्हाला माहिती आहे अर्थ सरफेससाठी काय शब्द आहे तो? मी सांगत नाही. पर्सन जिनियस चालणार नाही. अकाउंट ऑफ पर्सन डिसेंड्स फ्रॉम हिज अँसेस्टर्स, हे एवढं एकमेव बरोबर आहे. अर्थ इनर पार्ट पण चालणार नाही, त्यामुळे फक्त सी असलेलं उत्तर पर्याय 2. चूज द वर्ड्स हॅव्हिंग मिनिंग ऑपोजिट ऑफ. ऑपोजिट बघायचं आहे आपल्याला आता. ऑपोजिट. आता बघा, इमॅक्युलेट. इमॅक्युलेट या शब्दाचा अर्थ आहे स्वच्छ, एकदम साफसुथरा वगैरे, असं जे परिस्थिती म्हणा किंवा व्यक्ती असते किंवा एखादी जागा असते ना, त्याला इमॅक्युलेट म्हणतात. मन सुद्धा स्वच्छ असणं वगैरे त्याला इमॅक्युलेट असं म्हणतात. मग आता याला काय करायचं तुम्हाला? ऑपोजिट. जर अर्थ माहित असेल तर लगेच समजतं. सॉइल्ड म्हणजे हा ऍक्च्युली काय आहे, त्याला सिनोनिम्स आहे, आपलं अँटोनिम्स आहे, विरुद्धार्थी शब्द आहे. कारण का सॉइल म्हणजे माती, सॉइल बरबटलेला, मातीने बरबटलेला, माखलेला. स्पॉटेड. स्पॉट म्हणजे काय? काय डाग असलेला, त्यामुळे तो पण चालेल. त्यामुळे हे 2 तर आहेच. अनब्लेमिश. अनब्लेमिश याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला समजतंय. ब्लेम म्हणजे काय माहिती आहे? त्याच्यामुळे लक्षात ठेवता येईल तुम्हाला शब्द. मी अर्थ सांगतो. ब्लेमिश याचा अर्थ आहे एखादा स्पॉट असलेला किंवा एखादा काहीतरी वैगुण्य असलेला, असं त्या ब्लेमिशचा अर्थ आहे. मग अनब्लेमिश म्हणजे तसं वैगुण्य नसलेला, म्हणजे स्वच्छ. म्हणजे हा शब्द आहे ना, हा याचा सिनॉनिम आहे, अँटोनिम नाही आहे. बरोबर आहे. आणि स्टेन म्हणजे डाग, त्यामुळे हा पण याचा अँटोनिमच आहे. तर ए, बी आणि डी असलेला पर्याय आहे पर्याय 3, हे याचं उत्तर आहे. पुढचे 96 ते 100 हे कॉम्प्रिहेन्शनवरती प्रश्न विचारलेले आहेत. अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आपण बघितली. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका संपली. ज्यांना माझे ऑनलाईन क्लास लावायचे असतील, त्या ऑनलाईन कोर्सेस करायचे असतील, त्यांनी खाली लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती ते ॲप डाउनलोड करा आणि तिथे जी लिंक दिली आहे तो कोर्स जॉईन करा. आपले सगळे कोर्सेस खूप स्वस्तामध्ये उपलब्ध आहेत. आपला 45 दिवसाचा कोर्स हा फक्त 999 रुपयाला आहे. बाकी दुसरा 4 महिन्याचा, 6 महिन्याचा आणि 1 वर्षाचा असे कोर्सेस अवेलेबल आहेत. यापूर्वीच्या कोर्समध्ये म्हणजे आता जो कोर्स आहे, हा सगळा कोर्स हा फळ्यावरती शिकवलेला आहे. याच्यानंतर हळूहळू डिजिटल बोर्डवरती पण हे शिकवलं जाईल. अर्थात त्याला वेळ लागेल, पण कंटेंट्स महत्त्वाचं असतं, डिजिटल बोर्ड महत्त्वाचं नाही. एवढं फक्त लक्षात ठेवा आणि कोर्स अवश्य जॉईन करा आणि तुमचे मार्क्स वाढवा.